हॅलो, नमस्कार मित्रांनो. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 30 दिवसाची रिव्हिजन थ्रू क्विज बॅच ओके. सो क्विज आणि त्या क्विजचे जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपण या ठिकाणी यूट्यूबवर करत आहोत. ओके, एकंदरीतच ही जी काही बॅच आहे ते आपण टेलिग्रामवर सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये आपण 5 आठवड्यांची म्हणजे साधारणतः 30 दिवसाची जी काही नियोजनबद्ध बॅच आहे त्याच्यामध्ये 5 सब्जेक्ट आपण प्रत्येक आठवड्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये साधारणतः जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स क्वेश्चनच्या माध्यमातून किंवा क्विजच्या माध्यमातून आपण रिवाईज करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, सो आपण एकंदरीतच टेलिग्रामवर ही जी काही क्विज बॅच आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, सो फर्स्ट आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये आपण राज्यशास्त्र हे जे काही विषय आहे ते अभ्यासतो आहोत आणि त्या अंतर्गत जवळपास 4 लेक्चर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल झालेले आहेत. ओके, या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल तसेच न्यायाधिकरणे ज्याला ट्रिब्युनल्स म्हटलं गेलेलं आहे आणि एकंदरीतच जे काही विशेष राज्य आहेत, विशेष राज्याचा जो वेगवेगळ्या राज्यांना जो दर्जा प्राप्त झालेला आहे त्या संदर्भाने आपण एक प्रश्न या ठिकाणी ऍड केलेला आहे. सो त्या माध्यमातून ते देखील आपण रिवाईज करणार आहोत. ओके, सो थेट आपल्या लेक्चरला सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे ते एकंदरीतच राष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके, प्रश्न काय विचारले गेलेला आहे? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालील सदस्य मतदान करतात, हा एकंदरीत प्रश्न आहे. विधान दिलेलं आहे. संसदेतील दोन्ही सभागृहाचे केवळ नवनिर्वाचित सदस्य. ओके, सो केवळ कीवर्ड लक्षात ठेवा. त्यानंतर आहे विधानसभा व विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्य. दिलेला आहे विधानसभा असणाऱ्या केंद्रशासित प्रदेशाचे नवनिर्वाचित सदस्य. ओके, सो जे काही इलेक्टोरल कॉलेज असते, ओके, सो जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जे सहभागी होत असतात, कोणते सदस्य सहभागी होतात, कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात, तर त्याला इलेक्टोरल कॉलेज म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो त्याला इलेक्टोरल कॉलेज किंवा एकंदरीतच मतदानकर्त्यांचा वर्ग अशा पद्धतीने देखील त्यांना मराठीमध्ये म्हटलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा. आता राष्ट्रपती संदर्भाने आपल्याला माहितीच आहे की राष्ट्रपती हे एकंदरीतच आपल्या राज्याचा इन द सेन्स आपल्या देशाचे ते राज्य प्रमुख असतात. ओके, सर्वोच्च पातळीवर असतात आणि एकंदरीतच देशाचे प्रथम नागरिक म्हणून ते कार्य करत असतात. देशाची एकता असेल, अखंडता असेल किंवा एकात्मतेचे ते प्रतीक म्हणून कार्य जी काही भूमिका आहे ती बजावत असतात. आता जी काही राज्यघटनेमध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे विशेषतः राष्ट्रपतींच्या निवडणुकी संदर्भाने एकंदरीतच राज्यघटनेच्या कलम 54 मध्ये अनुच्छेद 54 मध्ये या निवडणुकीची तरतूद राष्ट्रपतींच्या बाबतीत दिलेलं आहे. ओके, राष्ट्रपतींची जी काही निवड आहे ती थेट जनतेद्वारे होत नसून जे काही इलेक्टोरल कॉलेज ठरवला जातो आणि जनतेद्वारे निवडून आलेले जे जनप्रतिनिधी असतात सो त्यांच्या माध्यमातून या राष्ट्रपतींची निवड होत असते. ओके, या निवडणुकीमध्ये कोणते सदस्य किंवा कोणत्या सभागृहाचे सदस्य आणि निवडून आलेले सदस्य किंवा नॉमिनेटेड सदस्य मतदान करतात त्यानुसार त्यांची इलेक्टोरल कॉलेज डिसाईड केली जाते. ओके, सो त्यानुसार ते मतदान करत असतात. आता या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोणाचा समावेश होतो जे या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात? लक्षात ठेवा, संसदेच्या दोन्ही सभागृहातून जे काही निवडून आलेले सदस्य असतात, ओके, नवनिर्वाचित सभागृह, ओके, नियुक्त नाही, नॉमिनेटेड नाही, तर निवडून आलेले म्हणजे इलेक्टेड जे जनप्रतिनिधी माध्यमातून किंवा नागरिकांच्या माध्यमातून ज्यामध्ये लोकसभेतील जे काही सदस्य असतात ते आपण थेट जनतेद्वारे निवडलेले जातात. त्याचप्रमाणे राज्यसभेचे जे सदस्य असतात एकंदरीतच राज्यांच्या विधानसभेतून निवडले जातात. ओके, सो त्या माध्यमातून आणि ते जे काही संसदेचे मेंबर्स असतात तर ते मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जी काही भूमिका आहे ती बजावत असतात. ओके, आणि अशा पद्धतीने राष्ट्रपतींची निवड होत असते. यामध्ये फक्त संसदेचे असतात का? तर नाही, संसदेसोबत राज्याच्या विधिमंडळातील जे काही विधानसभा आहे तो विधानसभेमधील जे काही निवडून आलेले सदस्य असतात त्यांचा देखील या ठिकाणी समावेश होतो आहे. ओके, सो इलेक्टोरल कॉलेजमध्ये विधानसभा, राज्यांच्या विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नवनिर्वाचित सदस्य, ओके, नॉमिनेटेड वगळता जे काही 12 सदस्य राज्यसभेमध्ये नॉमिनेटेड असतात ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाही. ओके, ऍट द सेम टाइम जर असा प्रश्न विचारलेला असेल की ते उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतात तर त्यावेळेस नॉमिनेटेड प्लस इलेक्टेड असे दोन्ही स्वरूपाचे जे सदस्य असतात ते मतदान करतात आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये, ओके, सो उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे जे काही सदस्य असतात नवनिर्वाचित ते मतदान करत नाही. ओके, इतकं लक्षात ठेवा. आपण सबसिक्वेंट स्लाइड मध्ये आपण बघणारच आहोत. त्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले सदस्य,
राज्यांच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य, त्यानंतर दिल्ली व पुडुचेरी सारखे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यामध्ये विधानसभा अस्तित्वात आहे, तर त्या विधानसभेमध्ये निवडून आलेले सदस्य हे त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. ओके, तो नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता जिथे विधानसभा बरखास्त आहे, अर्थात एखाद्या राज्यामध्ये जर विधानसभा बरखास्त झालेली असेल किंवा काही कारणास्तव जर विधानसभेची निवडणूक झालेली नसेल किंवा नव विधानसभा जी आहे ती अस्तित्वात आलेली नसेल आणि त्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झालेला असेल, तर अशा वेळेस तेथील जे काही सदस्य आहेत ते या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाहीत किंवा मतदानापासून ते वंचित असतात. ओके, थोडक्यात काय, तर निवडणुका न घेतल्यास सदस्य जे काही राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्यास काय ठरतात, तर अपात्र ठरतात किंवा एकंदरीतच त्यांना या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीने मतदानाची जी भूमिका आहे ती बजावता येत नाही. हे विशेषतः विधानसभा बरखास्त असणाऱ्या राज्यांसाठी दिलेलं आहे. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. सो आता आपण प्रश्नाकडे येऊया. प्रश्नात दिलेला आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालील सदस्य मतदान करतात. कोणते सदस्य? अ, संसदेतील दोन्ही सभागृहाचे केवळ नवनिर्वाचित सदस्य करतात का? तर बरोबर आहे, नवनिर्वाचित म्हणजे इलेक्टेड मेंबर करत असतात. ओके, सो हे अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर ब आहे, विधानसभा व विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्य. सो विधानसभा ठीक आहे, मात्र या ठिकाणी विधान परिषद जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे. ओके, सो विधान परिषदेचे जे काही सदस्य असतात ते या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाही, तर केवळ विधानसभेतील नवनिर्वाचित इलेक्टेड मेंबर करत असतात. ओके, नंतर क, विधानसभा असणाऱ्या केंद्रशासित प्रदेशाचे नवनिर्वाचित सदस्य करतात का? तर नक्कीच. सो अ आणि क या ठिकाणी बरोबर आहे, मात्र जे काही ब स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण त्या ठिकाणी विधान परिषद दिल्या कारणाने ब जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. सो आपल्याला योग्य विचारलेलं होतं किंवा कोण मतदान करतात, सो फक्त अ आणि क, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न आहे परत राष्ट्रपती संदर्भाने, खालील योग्य विधाने ओळखा. राष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधीचा कोणताही प्रश्न सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होतो. ब आहे, ब. ओके, त्यांची निवड अवैध जाहीर झाल्यास त्यांनी जो काही निर्णय घेतलेला असतो तो सर्व निर्णय रद्द होतात का? नंतर क स्टेटमेंट आहे, यापदी अर्थात राष्ट्रपती पदासाठी जे काही निवडणुकीतील उमेदवार असतात तर त्या व्यक्तीचे वय, किमान वय किती असायला पाहिजे, तर या ठिकाणी दिलेलं आहे 30 पेक्षा कमी नसावी. ओके, तो किमान वय 30 असावे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला योग्य विचारलेलं आहे. ओके, आता राष्ट्रपती पदासंदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जी पात्रता सांगितलेली आहे ती कलम 58 ओके 58 मध्ये सांगितल्यात आलेली आहे. ओके, सो भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये एकंदरीतच राष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक आयोजित केली जाते तर त्यासाठी कोणते व्यक्ती किंवा कुठला उमेदवार पात्र असतो अशा पद्धतीने ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यामध्ये राज्यघटनेने काही ठराविक जी पात्रता आहे ते सांगितले गेलेलं आहे. तर या ठिकाणी प्रथमतः तो भारतीय असायला हवा. ओके, त्यानंतर वयाची त्याने किमान 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. ओके, तो कमीत कमी वय किती असावे? 35 वर्ष. ओके, तो 35 पेक्षा कमी असता कामा नये. त्यानंतर आहे तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडणुकीसाठी पात्र असायला हवं. जे काही लोकसभेसाठी पात्रता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे किंवा भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीमध्ये लोकसभेची जी काही पात्रता सांगितलेली आहे ती पात्रता त्या व्यक्तीने धारण करता यायला हवी. ओके, ज्यामध्ये पीपल्स ऑफ रिप्रेझेंटेशन पब्लिक जी काही ऍक्ट आहे ओके त्यानुसार देखील काही पात्रता सांगितली गेलेली आहे. तर त्यानुसार देखील जी काही व्यक्ती आहे ती पात्र असायला हवी. त्यानंतर आहे केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरण जे असेल किंवा कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाची जी काही व्यक्ती आहे ती लाभार्थी असता कामा नये. ओके, किंवा कोणतेही लाभाचे पद ते धारण करता कामा नये. ओके, आता संघाच्या किंवा केंद्रीय जे काही विद्यमान राष्ट्रपती असतात, उपराष्ट्रपती असतात, कोणत्याही राज्याचा राज्यपाल, केंद्र किंवा कोणत्याही राज्याचे मंत्री हे लाभाचे पद धारण करत नाहीत आणि म्हणूनच ते राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून पात्र असतात. ओके, थोडक्यात काय, तर जे राज्याचे मंत्री असतील, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, यांचे जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट त्यांना दर्जा प्राप्त नसतो तर ते एका म्हणजे सेवेसाठी म्हणून ते कार्य करत असतात आणि त्या बदल्यात त्यांना मानधन मिळत असते. ओके, त्यांचं वेतन वगैरे
पंतप्रधानांचं वेतन असतो किंवा मंत्र्यांचं वेतन असतो असं नसतं. तर मंत्र्यांना मानधन किती मिळतो, नंतर राष्ट्रपतींचं मानधन किती आहे, म्हणजे त्यांना एक सेवासाठी जो देखील दिला जाणारा मानधन, अशा पद्धतीने ते सरकारमध्ये राहून किंवा सरकारच्या जे काही एकंदरीतच कुठल्याही नोकरीमध्ये त्याचा त्यांचा विचार केला जात नाही. ओके, तो सरकारी नोकरी असतो त्याचा विचार केला जात नाही. राष्ट्रपती निवडी संदर्भाने ज्या काही शंका किंवा जे वाद आहेत, जर असा जर प्रश्न उपस्थित झाला तर ते एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनुसार सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये निर्णय देत असतो आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो. ओके, तो जर प्रश्न आला की राष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भाने जे काही वाद आहेत किंवा विवाद आहेत ते उच्च न्यायालयामध्ये उपस्थित होतात का, तर असं जर प्रश्न आला तर ते असणार आहे सर्वोच्च न्यायालय. ओके, सो लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते जे काही प्रश्न आहे ते उपस्थित होतात आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो अंतिम असतो. आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण आहे, म्हणजे यामध्ये जे काही इलेक्टोरल कॉलेजमध्ये एखादा विधानसभा बरखास्त असेल तर त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की विधानसभा बरखास्त असेल तर त्या सदस्यांनी किंवा विधानसभेमध्ये जे MLAs असतात किंवा सदस्य असतात त्यांना मतदानापासून दूर ठेवलं जातं. सो या कारणास्तव एखाद्या व्यक्तीच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीला किंवा निवडीला आव्हान देता येणार नाही, हे संबंधित राज्यातील जे काही विधानसभेतील सदस्य आहेत त्यांनी यामध्ये मतदान केलेलं नाही अशा पद्धतीने कुठल्याही न्यायालयामध्ये त्यांचा राष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. ओके, कारण ते जे काही विधानसभा आहे ती बरखास्त झालेली आहे. ओके, सो या कारणावरून कुठलीही व्यक्ती किंवा जे इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण आहे या कारणास्तव त्यांचा निवडीला आव्हान देऊ शकणार नाही. जर एखाद्या व्यक्तीची जी काही राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपतीपदी निवड झालेली असेल आणि समजा सर्वोच्च न्यायालयाने ही जी काही निवडणूक आहे ती अवैध ठरवली किंवा एकंदरीत त्यामध्ये काही मिसकन्सेप्शन किंवा जी काही अप्रोप्रिएशन दिसून आलं, मालाफाईड इन नेचर अशा पद्धतीने ते इलेक्शन दिसून आलं, अवैधरित्या ते निवडणूक जिंकलेलं आहे अशा पद्धतीने जर सर्वोच्च न्यायालयाने निष्कर्ष काढलेला असेल, सो अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या अशा घोषणेच्या तारखेपासून जे काही राष्ट्रपतींनी केलेली जी काही कामं असतात किंवा कार्य असतात ते एकंदरीतच ती रद्द होत नाहीत. ओके, किंवा जे निर्णय घेतलेले असतात राष्ट्रपतीच्या अंतर्गत ती रद्द होत नाही, ती जशीची तशी लागू राहतात. कारण राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख असतो, तर त्यांना सल्ला देण्यासाठी जे काही कॅबिनेट मंत्री आणि एकंदरीतच मंत्री परिषदीय जी असते त्या मंत्री परिषदेच्या नुसार ते कार्य करत असतात आणि म्हणून त्यांना एखाद्या पर्टिक्युलर कृत्याबाबत जबाबदार धरले जात नाही, जरी त्यांची निवडणूक अवैध ठरवली गेली असली तरी. आणि म्हणून जे काही पॉलिसीज असतील किंवा निर्णय असतील तर ते इम्प्लिमेंट होत राहतात. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. राष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधीचा कोणताही प्रश्न सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होतो तर होतो, बघितलेला आहे. त्यांची निवड अवैध जाहीर झाल्यास त्यांनी घेतलेले सर्व निर्णय हे रद्द होतात का, तर रद्द होत नाहीत. ओके, ते कॅरी फॉरवर्ड होत असतात किंवा एकंदरीत ते कायम असतात. कारण ऍक्च्युअली मध्ये जे राष्ट्रपती असतात ते राष्ट्रपती स्वतःहून कुठलाही निर्णय घेत नसतो. ओके, त्यामुळे ते निर्णय रद्द होत नसतात. त्यानंतर आहे यापदी निवडणुकीतील जे काही उमेदवार असतात तर त्या व्यक्तीचे वय किमान 20 पेक्षा कमी नसावे अशा पद्धतीने दिलेलं आहे, हे देखील चुकीचं आहे. 30 पेक्षा कमी नसावे, तर 30 पेक्षा कमी नसावे की 35 पेक्षा कमी नसावे, तर 35. ओके, सो किमान वयाची जी काही निवडणुकीला उभी राहण्यासाठी जी राष्ट्रपती पदासाठी जी काही पात्रता आहे त्यामध्ये 35 वर्षे किमान वय सांगितले गेलेले आहे, त्यामुळे क देखील या ठिकाणी चुकीचा आहे. सो ब आणि क या ठिकाणी या विधानात किंवा या प्रश्नामध्ये चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं होतं. सो फक्त अ या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती संदर्भात योग्य विधाने ओळखा. घटनेचे भंग या एकमेव कारणावरून त्यांना पदावरून दूर करता येते. ब विधान काय दिलेलं आहे, तर राजीनामा ते सरन्यायाधीशांकडे देतात का. क राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही कार्य पार पाडण्यास किंवा कार्य करण्यास जर असमर्थ असतील तर सरन्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडत असतात. सो या ठिकाणी जे विधान दिलेले आहे ते कुठले विधान योग्य आहे, वरील सर्व अ आणि ब आणि क, अ आणि क. ओके, सो या ठिकाणी राष्ट्रपतींवर एकंदरीतच महाभियोगाची जी काही प्रक्रिया आहे ती दिलेली आहे. सो या ठिकाणी बघू शकता की राष्ट्रपती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून साधारणतः 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असतो. ओके, सो सर्वसामान्यपणे 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी ते आपले जे काही पद आहेत धारण करत असतात. मात्र काही कारणास्तव ज्यामध्ये ते स्वतःहून जेव्हा व्हॉलेंटरी ते जर राजीनामा देत असतील ते उपराष्ट्रपतींकडे सादर करत असतात. ओके, सो राष्ट्रपती हे जे काही राजीनामा आहे, ओके,
तो राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देत असतात तर उपराष्ट्रपतींकडे देत असतात आणि उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देत असतो. ओके, या ठिकाणी ब जे दिलेलं होतं आपल्या पर्यायामध्ये प्रश्नामध्ये, त्यात राजीनामा सरन्यायाधीशांकडे देतात हे जे काही विधान आहे ते चुकीचं आहे. राष्ट्रपतींची जी काही पद आहे ती काही कारणामुळे रिक्त झाल्यास नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करत असतात. ओके, तो लक्षात ठेवा. राष्ट्रपती पद काही कारणास्तव रद्द झालं, ज्यामध्ये ते जे काही कार्यालय आहे किंवा त्या पदाची कार्य पार पाडण्यात असमर्थ ठरत असतील, कुठं बाहेर गेलेले असतील, ओके, किंवा अनुपस्थित असतील किंवा त्यांचा मृत्यू झालेला असेल, ओके. सो अशा वेगवेगळ्या कारणामुळे जर ते पद रिक्त असेल तर अशा वेळेस देशाचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात. ओके, आणि अशा वेळेस 6 महिन्यांच्या आत राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती आपल्याला घ्यावी लागते. ओके, सो केवळ 6 महिनेपर्यंत जे काही उपराष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात. ओके, सो हे देखील तरतूद या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर 6 महिन्यांच्या आत राष्ट्रपतीची निवडणूक घेतली जाते. उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास, ओके, आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही नाही, सो अशा वेळेस भारताचे जे काही सरन्यायाधीश असतात, सो सरन्यायाधीश हे त्या ठिकाणी राष्ट्रपती पद भूषवत असतात, किंवा समजा सरन्यायाधीश देखील उपस्थित नाही आहेत, सो अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयातील जे काही सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असतात, सो ज्येष्ठ न्यायाधीश हे राष्ट्रपती म्हणून काम करत असतात आणि राष्ट्रपतीची कामे पार पाडत असतात. आणि अशा वेळेस ज्या काही राष्ट्रपतींना सोयी सवलती असतात किंवा जे काही इमोल्युमेंट्स, ओके, अधिकार जे प्राप्त होतात, तर त्यांना देखील तेच अधिकार या उपराष्ट्रपती, त्यानंतर सरन्यायाधीश किंवा सरन्यायाधीश देखील अनुपस्थित असतील तर ज्येष्ठ न्यायाधीश यांना प्राप्त होत असतात. ओके, त्या ठिकाणी थोडक्यात आपण महाभियोगाची प्रक्रिया पाहूया, कारण यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारतो आणि थोडा समजायला देखील हे आपल्याला जे लक्षात ठेवण्यासाठी थोडा किचकट वाटतो. ओके, त्या ठिकाणी राष्ट्रपतींवर महाभियोग अशा पद्धतीने दिलेला आहे. कोणत्या कलमांतर्गत महाभियोग चालवला जातो तर लक्षात ठेवा, कलम 61. ओके, सो कलम आर्टिकल 61 या आर्टिकल नुसार जी काही महाभियोग प्रक्रिया आहे, दॅट इज कॉल्ड इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट. ओके, इम्पिचमेंट प्रोसिजर फॉर द प्रेसिडेंट. ओके, सो या ठिकाणी महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतींवर कलम 61. आता कशासाठी चालवलं जातं तर राज्यघटनेचे उल्लंघन. ओके, सो एकमेव कारण आहे राज्यघटनेचे उल्लंघन किंवा संविधानाचे उल्लंघन, ज्याला इंग्लिशमध्ये व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातो. सो या एकमेव कारणासाठी राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला जातो. कारण का तर इतर जे काही अधिकार असतात ते त्यांना विशेष अधिकार नसतात, तर मात्र जे काही संविधानिक दृष्ट्या ते महत्वाचे पद आहे. ओके, आणि जर संविधानाचं जर ते योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट किंवा एकंदरीत जे काही संविधानाने जे तत्व आहे त्यानुसार ते वागत नसतील, सो अशा वेळेस त्यांच्यावर राज्यघटनेचे उल्लंघन या कारणास्तव महाभियोग प्रक्रिया चालवली जाते. ओके, आता महाभियोगाचं उल्लंघन किंवा राज्यघटनेचे उल्लंघन. ओके, सो राज्यघटनेचे उल्लंघन या वाक्याचा अर्थ आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्पष्ट केलेला नाही, फक्त एवढंच दिलेलं आहे, व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, आता महाभियोगाचा जो काही आरोप आहे तो संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये सुरू केला जातो. जी प्रोसिजर आहे ते, आता एखाद्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवायचे आहे ते राज्यसभा आहे, तर राज्यसभेमध्ये ते जे काही विधेयक आहे महाभियोगासंदर्भात ते आणलं जाऊ शकतो किंवा लोकसभेमध्ये. त्यासाठी, ओके, त्या आरोपावर किंवा त्या प्रस्तावावर, ओके, सो प्रस्ताव लक्षात ठेवा, त्या प्रस्तावावर 1/4 सदस्यांची स्वाक्षरी असणे अपेक्षित असते. तो लक्षात ठेवा, 1/4. ओके, सो 1/4 सदस्यांनी स्वाक्षरी केल्याशिवाय हे जे काही प्रस्ताव आहे ते कुठल्याही सभागृहामध्ये मांडता येत नाही. राष्ट्रपतींना 14 दिवसाची, आणि अशा वेळेस जर समजा त्यांच्यावर जे सभागृहातील जे सदस्य असतात त्या 1/4 सभागृहांनी एखाद्या राष्ट्रपती विरुद्ध जर प्रस्ताव आणला महाभियोगाचा, तर त्यासाठी त्यानंतर राष्ट्रपतींना 14 दिवसाची नोटीस देण्यात यावी अशा पद्धतीची तरतूद आहे आणि त्याप्रमाणे त्यांना 14 दिवसाची नोटीस दिली जाते. महाभियोगाचा जो काही ठराव आहे तो एकंदरीत सभागृहाच्या 2/3, ओके, सो एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने संमत झाल्यानंतर ते दुसऱ्या सभागृहाकडे पाठवले जाते. तेथे देखील त्या सभागृहामध्ये देखील त्यांच्या आरोपावर जे काही त्यांच्यावर राष्ट्रपतींवर जे आरोप लागलेलं असतं, ओके, विशेषतः राज्यघटनेचे उल्लंघन, त्याची चौकशी होते आणि चौकशी अंती जर असा निष्कर्ष काढण्यात आला की राष्ट्रपतीने खरंच राज्यघटनेचे उल्लंघन केलेलं आहे, सो अशा वेळेस त्या ठिकाणी देखील मतदान आणि त्या विधेयकावर मतदान घेतले जाते आणि त्या सभागृहाचे म्हणजे दुसऱ्या सभागृहात देखील जे काही विधेयक आहे ते 2/3 बहुमताने ठराव संमत होणे अपेक्षित असतं. ओके, सो दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमताने म्हणजे विशेष बहुमताने
महाभियोगाचा जो काही ठराव आहे तो संमत होणे अपेक्षित असतं. आणि त्यानुसार मग ज्या दिवशी ते जे काही विधेयक आहे ते संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये पारित झालेलं असतं, तर त्यानंतर संमत झाल्याच्या तारखेपासून राष्ट्रपतींना त्या पदावरून दूर केले जाते किंवा काढून टाकले जाते. ओके, सो अद्याप कुठल्याही राष्ट्रपतीला अशा पद्धतीने महाभियोग प्रक्रियेद्वारे काढण्यात आलेलं नाही. ओके, बऱ्याच वेळा ते प्रयत्न झालेला आहे, मात्र त्याआधीच वेगवेगळ्या राष्ट्रपतींनी राजीनामा वगैरे देऊन या महाभियोग प्रक्रियेपासून स्वतःला वाचवलेलं आहे. ओके, सो कलम 61 अंतर्गत ही प्रक्रिया दिलेली आहे. ओके, आता प्रश्नात काय दिलेलं होतं, तर राष्ट्रपती संदर्भात योग्य विधाने ओळखा. अ, घटनेचे भंग या एकमेव कारणावरून त्यांना पदावरून दूर करता येतो का? ओके, सो अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे राजीनामा सरन्यायाधीशांकडे देतात, तर ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. आपण याआधीच बघितलं की राजीनामा ते उपराष्ट्रपतींना देतात. त्यानंतर क, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही जे राष्ट्रपती कार्य पार पाडण्यात जर असमर्थ असतील, ओके, अशा वेळेस सरन्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडत असतात. सो हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके, सो थोडक्यात समजा प्रेसिडेंट आपले कार्य पार पाडण्यात असमर्थ असतील, तर त्यावेळेस व्हाईस प्रेसिडेंट हे त्या ठिकाणी अर्थात जे काही उपराष्ट्रपती आहेत ते कार्य पार पाडत असतात. आणि ते देखील समजा कार्य पार पाडण्यास किंवा ते अनुपस्थित असतील, सो अशा वेळेस CGI, ओके, CJI अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया, किंवा ते देखील अनुपस्थित असतील तर सिनियर मोस्ट जज, ओके, सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टचा जज, अशा पद्धतीने त्यांची एकंदरीतच जी रचना आहे ती दिलेली असते. ओके, सो या ठिकाणी अ आणि क या ठिकाणी योग्य आहे, मात्र जे ब आहे ते ब या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो या ठिकाणी राजीनामा उपराष्ट्रपतींकडे पाहिजे होता, त्यामुळे पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर आपल्याला फक्त अ आणि क असणारा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतीच्या नकाराधिकाराविषयी. ओके, एकंदरीतच आपण कॉम्प्रिहेन्सिव्हली राष्ट्रपती संदर्भात जे जे काही आतापर्यंत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणावर हे एकंदरीतच लेक्चर आपण तयार करतो आहोत. सो त्यामध्ये जे काही मोस्ट प्रोव्हिजन आहेत ते आपण या ठिकाणी थोडक्यात रिवाईज करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, जेणेकरून येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा इव्हन कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल, अशा पद्धतीने हे जे काही लेक्चर आहेत आपण घेतो आहोत. तर राष्ट्रपतीच्या नकाराधिकाराविषयी या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ, घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात त्यांना हा अधिकार प्राप्त नाही, अर्थात घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भाने त्यांना जो काही नकाराधिकार आहे तो नकाराधिकार देण्यात आलेला नाही. त्यानंतर ब दिलेला आहे, त्यांना 3 प्रकारचे नकाराधिकार प्राप्त होतात, अर्थात भारताच्या राष्ट्रपती संदर्भात बोलला जातोय. ओके, सो 3 प्रकारचे नकाराधिकार प्राप्त होतात. भारताच्या राष्ट्रपतींना प्राप्त पॉकेट वेटो हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा व्यापक आहे, अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, सो ते जे काही निरपेक्ष नकाराधिकार, ज्याला ऍब्सोल्यूट वेटो, त्यानंतर पात्र म्हणजे क्वालिफाईड वेटो, सस्पेन्सिव्ह वेटो आणि पॉकेट वेटो, हे आपण जाणून घेणार आहोत. ओके, सो आता जे काही 4 बघितलेले आहे याच्यामध्ये निरपेक्ष नकाराधिकार, ज्याला पॉकेट वेटो म्हटलंय, ऍब्सोल्यूट वेटो, पात्र म्हणजे क्वालिफाईड वेटो, सस्पेन्सिव्ह अर्थात सस्पेन्सिव्ह म्हणजेच काय तर निलंबित किंवा निलंबन जे काही नकाराधिकार आहेत ते, आणि चौथं दिलेलं आहे पॉकेट नकाराधिकार. ओके, सो पॉकेटसाठी आता तुम्ही मराठी एखादा जो काही चांगला वर्ड असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मला तितकं मराठीचा जो वर्ड आहे तो सापडलेला नाही. ओके, सो पॉकेट नकाराधिकार किंवा पॉकेट वेटो असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो आधुनिक राज्यांमध्ये कार्यपालिकेला असलेले जे काही विटो आहे किंवा नकाराधिकार आहे ते एकंदरीत 4 प्रकारे दिसून येतात. ओके, आणि विशेषतः अमेरिकेमध्ये 4 प्रकारचे नकाराधिकार दिसून येतात. भारतामध्ये त्यापैकी जे काही पात्र नकाराधिकार आहे, ज्याला क्वालिफाईड वेटो म्हटलं गेलेलं आहे, ते आपल्या राष्ट्रपतींकडे नसतो. ओके, सो ते काय आहे ते आपण बघणारच आहोत. सो पहिला जो काही नकाराधिकार आहे तो एकंदरीतच ऍब्सोल्यूट वेटो किंवा त्याला निरपेक्ष नकाराधिकार म्हटलं गेलेलं आहे. आता निरपेक्ष नकाराधिकार म्हणजे काय, तर थोडक्यात लक्षात ठेवा, जेव्हा विधिमंडळ म्हणजे कायदेमंडळ, ज्यामध्ये संसद आणि राज्याचे विधिमंडळ असते त्यांचा समावेश होतो. ओके, सो विधिमंडळाने एखादा विधेयक मंजूर केला आणि तो समजा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी जर त्यांच्याकडे पाठविला, सो अशा वेळेस जर ते सामान्य विधेयक असेल तर, ओके, कारण घटना दुरुस्ती विधेयक आणि जे अर्थविधेयक आहे ते अर्थविधेयकाला बहुतांश वेळा ते संमती देत असतात, साधारणतः राखून ठेवू शकत नाही. ओके, अशा पद्धतीची तरतूद आपल्या संविधानामध्ये आहे. मात्र सर्वसामान्य विधेयकाच्या बाबतीत काय दिसून येतो, तर जे काही विधेयक गेलेलं असेल सर्वसामान्य विधेयक, सो जर राष्ट्रपतींना वाटलं की ते विधेयकामध्ये काही लूप हॉल्स आहेत, सो अशा वेळेस काय करतात, किंवा त्यांना जे त्या विधेयकावर कुठलीही संमती द्यायची नसेल किंवा तो विधेयक पारित होऊ द्यायचा नसेल, सो अशा वेळेस ते त्या विधेयकाला संमती रोखून ठेवतात. ओके,
एकंदरीतच त्या विधेयकावर कुठलीही प्रक्रिया करत नाही आणि काही कालावधीनंतर, एका विशिष्ट कालावधीनंतर ते जे काही विधेयक आहे ते संपुष्टात येतात आणि त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. ओके, सो अशा पद्धतीने विधेयकाला संमती न देणे किंवा रोखून ठेवणे किंवा त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने एकंदरीतच कारवाई न करणे याला निरपेक्ष नकाराधिकार म्हटलं जातं. त्यानंतर पात्र नकाराधिकार. भारताच्या राष्ट्रपतींना पात्र नकाराधिकार नाही. ओके, सो पात्र नकाराधिकार म्हणजे काय, तर जेव्हा विधिमंडळ जास्त बहुमताने रद्द केलेले जे विधेयक असतात ते परत राष्ट्रपतींकडे पाठवलं तर राष्ट्रपतींना त्यावर स्वाक्षरी करावीच लागते. ओके, थोडक्यात काय, तर हे जे काही पात्र नकाराधिकार आहे ज्याला क्वालिफाईड वेटो म्हटलं गेलेलं आहे ते युएसएच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. युएसएच्या सिनेटने समजा त्या ठिकाणी एखादं बिल किंवा एखादं विधेयक जे काही आहे ते पारित करून राष्ट्राध्यक्षांकडे पाठविला तर राष्ट्राध्यक्षांना ते त्यावर पहिल्याच प्रथम वेळा ते त्या विधेयकाला नाकारू शकतात. ओके, किंवा ते परत पाठवू शकतात किंवा त्यावर कुठलीही प्रक्रिया करू शकत नाही. मात्र दुसऱ्या वेळेस सुरुवातीला ज्यावेळेस विधेयक पाठवलेलं होतं राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी त्याच्यापेक्षा जास्त बहुमताने जर ते विधेयक परत त्या ठिकाणी त्या सभागृहांमध्ये पारित केला, अर्थात जास्त बहुमताने तेच विधेयक परत त्या सिनेटमध्ये जर पारित केलेलं असेल, सो अशा वेळेस जास्त बहुमताचा मान ठेवून राष्ट्रपतींना त्या विधेयकावर जी काही स्वाक्षरी आहे किंवा संमती आहे ती द्यावीच लागते. सो त्याला पात्र नकाराधिकार म्हटलं गेलेलं आहे. ओके, एकंदरीतच या ठिकाणी आपल्याला जास्त बहुमताचा जो हायर मेजॉरिटी ज्याला आपण म्हणत असतो, सो त्याचा प्राबल्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे सस्पेन्सिव्ह नकाराधिकार, ज्याला निलंबन नकाराधिकार म्हटलं गेलेलं आहे. हे आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना प्राप्त आहे. ओके, सो विधिमंडळाने सर्वसाधारण बहुमताने जे विधेयक आहे ते मंजूर केलेलं असेल सो ते राष्ट्रपतींकडे पाठवले तर राष्ट्रपती एकतर ते रोखून ठेवू शकतात, ज्याला निरपेक्ष नकाराधिकार म्हटलं गेलेलं आहे, किंवा ते काय करतील तर एकतर ते विधेयक परत पाठवतील त्यामध्ये जे काही चुका झालेल्या आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी त्या विधेयकामध्ये लूफहॉल्स दिसले, ओके, काहीतरी कमकुवतपणा त्या विधेयकात दिसले, अशा वेळेस रिकन्सिडरेशनसाठी ते सभागृहाकडे परत पाठवत असतात. मात्र सभागृहामध्ये ते जे काही विधेयक असतात ते परत दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीविना जर परत राष्ट्रपतींकडे सादर केला तर अशा वेळेस राष्ट्रपतींना त्या विधेयकावर, ओके, सो त्या विधेयकाला संमती देणे बंधनकारक असते. ओके, सो लक्षात ठेवा, त्या विधेयकावर संमती देणे बंधनकारक असते जेव्हा परत ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाते. तो एकदाच सस्पेंड करता येते. ओके, म्हणूनच राष्ट्रपतींना ते जे काही विधेयक आहे ते एकदाच सस्पेंड करता येते, म्हणून त्यांना सस्पेन्सिव्ह नकाराधिकार किंवा या नकाराधिकाराला सस्पेन्सिव्ह नकाराधिकार किंवा सस्पेन्स वेटो म्हटलं जातं. त्यानंतर पॉकेट नकाराधिकार. पॉकेट म्हणजे काय, तर पॉकेट लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपण वॉलेट लक्षात ठेवूया. ओके, सो या वॉलेटमध्ये नकाराधिकार भरून गव्हर्नमेंटने राष्ट्रपतींकडे पाठवला. सो राष्ट्रपती काय करतात, तर हे जे काही वॉलेट आहे ते आपल्या खिशामध्ये टाकतात. ओके, सो खिशात मध्ये टाकतात आणि त्या वॉलेटकडे किंवा त्या पॉकेटकडे कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नाही. ओके, सो अशा या पद्धतीने देखील लक्षात ठेवू शकता. सो पॉकेट नकाराधिकार म्हणजे काय, तर विधिमंडळाने जेव्हा एखाद्या मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपती कुठलीही कारवाई करत नाहीत, ओके, आणि त्या विधेयकाला मान्यताही देत नाहीत, नाकारतही नाहीत किंवा परतही करत नाहीत. म्हणजे काय, नाकारणे म्हणजे त्या एकंदरीत ज्या ठिकाणी आपण बघितलं की नकाराधिकारामध्ये विधेयक रोखून ठेवू शकतात. ओके, म्हणजे त्या काही कारणास्तव किंवा इतर कारणामुळे ते रोखून ठेवू शकतात. मात्र पॉकेट वेटोमध्ये ती कुठलीही प्रक्रिया करत नाही. ओके, कारण या ठिकाणी आपल्याला काय कारण आहे ते आपण थोडा या ठिकाणी राष्ट्रपतींकडून आयडिया येऊन जातो की एकंदरीत निरपेक्ष नकाराधिकारामध्ये काय, तर त्यांना विधेयक संमती द्यायची नसेल तर ते रोखून ठेवू शकतात. सो या ठिकाणी पॉकेट वेटोमध्ये आपल्याला तशा पद्धतीने कुठलीही कृती दिसून येत नाही. सो कारवाई न करणे, अशा वेळेस राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता देत नाहीत, नाकारतही नाहीत आणि परत सभागृहाकडे पाठवत नाही. ते केवळ विधेयक अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवतात. ओके, सो त्यावर स्वाक्षरी करू असं म्हणून ते प्रलंबित ठेवू शकतात. सो त्यावर कुठल्याही पद्धतीने प्रक्रिया करत नाही. आता विधेयकावर कुठलीही कार्यवाही करत नाही त्यामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक. ओके, तो न करण्याचा राष्ट्रपतींचा हा जो काही अधिकार असतो तर त्यालाच पॉकेट वेटो म्हटलं गेलेलं आहे. कुठलीही कृती न करता ते जसे गेलेले आहे राष्ट्रपतींकडे त्याच स्वरूपामध्ये जेव्हा ते विधेयक पडलेलं असतं तर सो त्याला पॉकेट वेटो म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता पॉकेट वेटोच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, अमेरिकेच्या याच्यामध्ये, ओके, सो अमेरिकन जी काही प्रणाली आहे शासन व्यवस्था, सो त्यामध्ये राष्ट्रपतींना 10 दिवसाच्या आत अशा विधेयकावर पुनर्विचारासाठी परत पाठवावे लागते. ओके, समजा एखादे विधेयक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे गेला, सो अशा वेळेस त्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांनी कारवाई केलेली नाही, त्या विधेयकावर तिला संमती दिलेली नाही किंवा ते विधेयक सभागृहाकडे परत पाठवलेले नाही किंवा ते नाकारलेही नाही. सो अशा वेळेस 10 दिवसाच्या आतमध्ये ते परत
ओके. सो अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ते जे काही विधेयक आहे ते परत पाठवावे लागते. ओके. त्यामुळे भारताच्या राष्ट्राध्यक्षांचा जर आपण विचार केला तर भारताच्या राष्ट्रपतींना अशा पद्धतीने कुठलेही बंधन नाही पॉकेट व्हेटोच्या बाबतीत. त्यामुळे हे जे काही पॉकेट व्हेटो आहे ते अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या जे काही पॉकेट व्हेटोपेक्षा मोठा आहे अशा पद्धतीने टीका देखील केली जाते. ओके. तो भारताच्या राष्ट्रपतींना या पॉकेट व्हेटोच्या बाबतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा जास्त व्यापक जे काही अधिकार आहेत नकाराधिकार ते प्राप्त होत असतात. ओके. सो हे देखील टीका त्या ठिकाणी केल्या जात आहे. ओके. आता प्रश्नाकडे येऊया. दिलेला आहे घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात हा अधिकार प्राप्त होत नाही. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, नकाराधिकार हा घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात प्राप्त होत नाही. या आधीच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही बघितलेलं असेल तो लेक्चर तर त्या ठिकाणी आपण हे घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात बोललेलो आहोत. ओके. त्यामध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींना संमती द्यावीच लागते. ओके. संमती द्यावीच लागते, ते रोखून ठेवू शकत नाही. सो त्यावेळेस किंवा त्या विधेयकावर त्यांना नकाराधिकार प्राप्त होत नाही. ओके. सो जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ब स्टेटमेंट 3 प्रकारचे नकाराधिकार प्राप्त होतात का, तर भारतीय राष्ट्राध्यक्षांना 3 प्रकारचे नकाराधिकार प्राप्त होतात, हे देखील बरोबर आहे. ज्यामध्ये निरपेक्ष नकाराधिकार ज्याला ऍब्सोल्यूट, ओके, सो ऍब्सोल्यूट वेटो म्हटलं गेलेलं. त्यानंतर आहे क्वालिफाईड प्राप्त असतो का, तर क्वालिफाईड वेटो आपल्या भारतीय राष्ट्रपतींना असतो. सस्पेन्सिव्ह जे काही वेटो आहे ते एकंदरीत प्राप्त होत असतो. त्यानंतर पॉकेट वेटो. ओके. सो पॉकेट वेटो प्राप्त होत असतो. सो अशा पद्धतीने नकाराधिकार आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना 3 प्रकारचे प्राप्त होत असतात. सो ब जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. भारताच्या राष्ट्रपतींना प्राप्त पॉकेट वेटो हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा व्यापक आहे का, तर नक्कीच याआधी बघितलेलं आहे आपण. ओके. सो या ठिकाणी हे स्पष्ट होत आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊया. अच्छा, या ठिकाणी काही राहिलेलं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतरच आहे एकंदरीतच कलम जे काही राष्ट्रपती संदर्भात जी महत्वाची कलमे आहेत, सो त्या संदर्भात या ठिकाणी एकंदरीतच अचूक विधाने ओळखा अशा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कलम 123 अध्यादेश जारी करण्याचा अधिकार दिलेला आहे का. कलम 72 72 एखाद्या गुन्ह्यासंदर्भात माफी देण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार आहे का. कलम 53 53 मध्ये काय दिलेलं आहे तर केंद्रीय कार्यकारी अधिकार दिलेला आहे का. त्यानंतर कलम 111 राज्य विधिमंडळ विधेयकाला संमती देणे. सो कुठलं जे काही विधान आहे या ठिकाणी ते अचूक आहे, अचूक इन द सेन्स करेक्ट आहे, बरोबर आहे. ओके. आता राष्ट्रपती संदर्भाने या ठिकाणी जे काही महत्वाची कलमे आहेत ती दिलेलं आहे. ओके. लक्षात ठेवा, कलम 52 नुसार भारताचा एक राष्ट्रपती असेल अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती आपल्या भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. कलम 53 नुसार संघाचा कार्यकारी जे काही सत्ता आहे ते राष्ट्रपतींकडे निहित असेल. थोडक्यात जे काही एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे ते एक्झिक्युटिव्ह पॉवर राष्ट्रपतींच्या द्वारे चालवल्या जाईल. ओके. नंतर कलम 54 मध्ये राष्ट्रपतींची निवड दिलेली आहे. निवडणूक कशा पद्धतीने होईल. कलम 55 मध्ये दिलेलं आहे निवडीची पद्धत काय असेल. ओके. निवडणूक होताना कोण मतदान करतील, कोण मतदान करणार नाही, कशा पद्धतीने ते निवडणूक होईल हे जी काही पद्धत आहे ती कलम 55 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 56 मध्ये त्यांचा पदाचा कार्यकाल दिलेला आहे. त्यानंतर कलम 58 मध्ये काय दिलेलं आहे 58 मध्ये तर राष्ट्रपती निवडण्यासाठी पात्रता. ओके. सो पात्रता काय असायला हवी, राष्ट्रपतीपदी जी काही निवडणूक होणार आहे तर त्या निवडणुकीमध्ये उभी असणारा व्यक्ती याआधी बघितलेला आहे. ओके. आपण पात्रता ते बघितलेलं आहे. तर ती पात्रता या ठिकाणी कलम 58 मध्ये सांगितले गेलेले आहे. त्यानंतर कलम 60 किंवा 60 मध्ये राष्ट्रपतींची जी काही शपथ किंवा प्रतिज्ञा आहे ती दिलेलं आहे. कलम 61 मध्ये राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया. ओके. तो कलम 61 मध्ये राष्ट्रपतींवर जी काही महाभियोगाची प्रक्रिया आहे या आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं आहे ती दिलेलं आहे. ओके. कलम 71 मध्ये किंवा 71 मध्ये राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकी संबंधी जी काही वाद आहे किंवा त्या संदर्भात जो काही समस्या उद्भवलेली असेल सो अशा वेळेस ते समस्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सोडवण्याची जी काही तरतूद आहे ती कलम 71 मध्ये देण्यात आलेली आहे. ओके. सो लक्षात ठेवा. कलम 72 मध्ये काय दिलेलं आहे तर कलम 72 मध्ये राष्ट्रपतींचे क्षमा किंवा दंड विसरण, ओके, सो माफी देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे कलम 72 मध्ये. कलम 111 कशासाठी संदर्भात आहे किंवा कशाशी निगडीत आहे. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला मान्यता देणे. ओके. सो संसदेने या ठिकाणी कीवर्ड लक्षात ठेवा, संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला मान्यता देणे. आणि कलम 123 तर एकंदरीतच संसदेचे अधिवेशन भरलेलं नसताना एखाद्या कायद्याची जर निकड निर्माण झालेली असेल तर अशा वेळेस ते गरज पूर्ण करण्यासाठी म्हणून राष्ट्रपती कलम 123 नुसार आणि
राज्याच्या बाबतीत जर विचार करायचा झालं तर लक्षात ठेवा, राज्यपाल हे 213 कलमानुसार या ठिकाणी जे काही विधेयक आहेत ते किंवा जे अध्यादेश आहे ते अध्यादेश जारी करू शकतात. ओके, सो 1, 2, 3 आणि 2, 1, 3 अशा पद्धतीने हे 2 आर्टिकल लक्षात ठेवा. 1, 2, 3 नुसार राष्ट्रपती ओके अध्यादेश जारी करू शकतात, तर 2, 1, 3 नुसार जे काही गव्हर्नर आहेत ओके सो ते गव्हर्नर अध्यादेश जारी करू शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं होतं. आता या ठिकाणी जे अचूक आपल्याला बरोबर फाइंड आउट करायचं आहे, कलम 123 अध्यादेश जारी करण्याचा अधिकार. ब आहे कलम 72 किंवा 72 एखाद्या गुन्ह्यासंदर्भात माफी देण्याचा अधिकार. ब बरोबर आहे. त्यानंतर कलम 53 मध्ये काय दिलेलं आहे तर केंद्रीय कार्यकारी अधिकार देण्यात आलेला आहे का, तर नक्कीच आपण बघितलेलं आहे. कलम 53 मध्ये संघाचे जे काही कार्यकारी अधिकार आहेत ते राष्ट्रपतींकडे नेत असेल. 53 देखील 53 देखील बरोबर आहे. आता ड जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये कलम 111 दिलेला आहे. ओके, सो 111 मध्ये काय आहे, राज्य विधिमंडळ विधेयकाला संमती देणे आहे का. ओके, आपण 111 या ठिकाणी बघितलेलं आहे. सो 111 मध्ये आपल्याला दिसून येतो संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला मान्यता देईल. कोणत्या सभागृहाने, तर कोणत्या विधिमंडळाने, तर संसदेने. मात्र आपल्याला ड पर्यायामध्ये राज्य विधिमंडळ दिलेलं आहे. सो राज्य विधिमंडळ नसून त्या ठिकाणी संसद असं पाहिजे होतं. त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. आपल्याला अचूक अर्थात बरोबर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो अ, ब आणि क जे काही पर्याय आहेत ओके सो अ, ब आणि क हे स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे आणि अ, ब, क असणार आहे पर्याय क्रमांक 1. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रपतींच्या बाबतीत महत्वाची कलमे दिलेली होती. ओके, सो स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तुम्ही हे बघू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या उपराष्ट्रपती संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारताच्या उपराष्ट्रपती संदर्भात योग्य विधाने ओळखा. अ, यांच्या निवडणुकीत फक्त संसदेतील निर्वाचित सदस्य मतदान करतात. ब, राज्यसभेचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात का. त्यानंतर क स्टेटमेंट राष्ट्रपतींप्रमाणे त्यांना पदावरून दूर करता येते. आणि ड दिलेलं आहे हे जे काही पद आहे उपराष्ट्रपती पद ते एकंदरीतच अमेरिकन संविधानातून घेण्यात आले का. ओके, सो कुठला स्टेटमेंट किंवा कोणते स्टेटमेंट भारताच्या उपराष्ट्रपती संदर्भात योग्य आहे. ओके, आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जी काही पात्रता आहे ती या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. काय आहे तर उपराष्ट्रपती कलम 63 नुसार ओके सो भारताच्या राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती या पदासंदर्भात उल्लेख आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद ओके आफ्टर राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि जे काही अधिकार व कार्य आहेत ते लोकसभेच्या अध्यक्षांप्रमाणे ते राज्यसभेमध्ये ते आपले जे अधिकार व कार्य आहे ते पार पाडत असतात. ओके, हे जे काही कार्यालय आहेत ते एकंदरीतच किंवा जे काही उपराष्ट्रपती पद आहे ते अमेरिकेतील जे काही उपराष्ट्रपती पद आहे त्यानुसार घेण्यात आलेले आहे. ओके, थोडक्यात काय तर अमेरिकन संविधानातून जी काही पद्धती आहे किंवा उपराष्ट्रपती पद आहे ती घेण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतींप्रमाणे उपराष्ट्रपतींनी थेट जनतेने नव्हे तर अप्रत्यक्षपणे निवडणुकीद्वारे ते निवडून आलेले असतात. यासाठी जे काही इलेक्टोरल कॉलेज आहे त्यामध्ये दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश होतो. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवा दोन्ही सभागृहातील जे निर्वाचित प्लस नॉमिनेटेड. वी हॅव डिस्कस रिसेंट स्लाइड की ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की राष्ट्रपतींसाठी जे काही इलेक्टोरल कॉलेज असतं तर त्याच्यामध्ये फक्त जे नवनिर्वाचित सदस्य असतात ज्याच्यामध्ये संसदेचे जे काही खासदार असतात आणि राज्यसभेचे सोबतच जे विधानमंडळाचे अर्थातच विधानसभेचे जे सदस्य असतात ते मतदान करत असतात. ओके, व्हाईल वेनेवर वी लुक व्हाईस प्रेसिडेंट जे काही इलेक्शन आहे निवडणूक तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतात तर ते त्यामध्ये संसदेचे दोन्ही सभागृहातून निवडून आलेले. ओके, सो निवडून आलेले द मिनिंग ऑफ इलेक्टेड मेंबर ओके प्लस नॉमिनेटेड मेंबर. ओके, सो निवडून आलेले सदस्य आणि जे नामनिर्देशित सदस्य असतात राष्ट्रपतींद्वारे ओके राज्यसभेमध्ये जे 12 नॉमिनेटेड सदस्य असतात ते या ठिकाणी मतदान करत असतात. ओके, एक गोष्ट आणखी या ठिकाणी लक्षात ठेवा यामध्ये राज्य विधानसभेच्या सदस्यांचा समावेश नसतो. ओके, आयदर ते निवडून असो की नियुक्त असो त्यांचा समावेश या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये केला जात नाही. ओके, हे लक्षात ठेवा. आता उपराष्ट्रपतींना हटवण्यासाठी औपचारिक अशी महाभियोगाची पद्धती नाही. ओके, जे इम्पिचमेंट प्रोसिजर याआधी आपण राष्ट्रपतींसाठी बघितलेलं आहे तशी प्रोसिजर उपराष्ट्रपतींच्या बाबतीत आपल्याला दिसून येत नाही. मात्र ती जे काही राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी जो काही विशेष अधिकार आहे ती विशेष अधिकाराची जी सुरुवात आहे ती राज्यसभेमध्ये होत असतो. ओके,
या आधीच्या स्लाइडमध्ये किंवा मागच्या वेळेस आपण जे पार्लमेंट संदर्भाने जे लेक्चर मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सविस्तर त्या ठिकाणी आपण बघितलेलं होतं. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्या कारणाने त्यांना पदावरून दूर करण्याची जी प्रोसिजर आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती सुरुवात होते. ओके, सो या ठिकाणी राज्यसभेचे तत्कालीन जे काही सदस्य असतात त्यांच्या बहुमताने, ओके, सो विशेष बहुमताने त्या ठिकाणी ते जे काही विधेयक आहे ते पास होणे गरजेचं असतो आणि लोकसभेने ते ठरावाद्वारे, ओके, एकंदरीत साध्या बहुमताने ते त्या ठरावाला मान्यता देऊन जे काही व्हाईस प्रेसिडेंट असतात किंवा राज्यसभेचे सभापती असतात तर त्यांना पदावरून दूर केला जाऊ शकतो. ओके, आता हे जे काही ठराव आहे किंवा एकंदरीतच यांना पदावरून दूर करण्यासाठी जो काही प्रस्ताव आहे तो फक्त राज्यसभेतच मांडला जातो. ओके, लोकसभेत सर्वप्रथम मांडला जात नाही, तर ते केवळ राज्यसभेत मांडला जातो आणि त्यासाठी उपराष्ट्रपती यांना किमान 14 दिवसाची आगाऊ नोटीस देणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे त्यांना हटवण्यासाठी राज्यघटनेत कोणतेही कारण नमूद करण्यात आले नाही. ओके, ज्या पद्धतीने राष्ट्रपतींसाठी आपण बघितलेलं आहे. ओके, वी हॅव सीन की राष्ट्रपतीला जे काही व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशनसाठी त्यांना पदावरून दूर करता येतो. ओके, इम्पिचमेंट प्रोसिजरनुसार. मात्र उपराष्ट्रपतींच्या बाबतीत आपल्याला हे दिसून येत नाही. ओके, म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवू शकता त्यांच्यासाठी किंवा त्यांना पदावरून दूर करण्यासाठी कुठलीही प्रक्रिया किंवा कुठलीही जी काही कारणे आहेत, ओके, ते यामध्ये अर्थात जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद करण्यात आलेलं नाही. ओके, आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. भारताच्या उपराष्ट्रपती संदर्भात योग्य विधाने ओळखा. यांच्या निवडणुकीत फक्त संसदेतील जे काही निर्वाचित सदस्य मतदान करतात, असा एकंदरीत प्रश्न आहे. तो बरोबर आहे का? तर ऑफकोर्स नॉट, चुकीचं आहे. कारण राज्यसभेचे नवनिर्वाचित प्लस नॉमिनेटेड सदस्य असतात, सोबत लोकसभेचे निर्वाचित सदस्य असतात. ओके, अँग्लो इंडियनच्या या ठिकाणी विषयच नाही. त्यामुळे जे लोकसभेचे जे सदस्य असतात हे सर्वच्या सर्व सदस्य सध्या निर्वाचित असतात. ओके, आणि राज्यसभेचे नॉमिनेटेड प्लस निर्वाचित, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके, या ठिकाणी निर्वाचित दिलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी स्टेटमेंट चुकीचं आहे. ब, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात का? तर नक्कीच ब बरोबर आहे. एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ द राज्यसभा. ओके, व्हाईस प्रेसिडेंट इज द एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ द राज्यसभा, अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे. राष्ट्रपतींप्रमाणे त्यांना पदावरून दूर करता येतो, परत चुकीचं आहे. राष्ट्रपतींसाठी महाभियोगाची प्रक्रिया सांगितलेली आहे, मात्र उपराष्ट्रपती पदासाठी कुठलीही महाभियोगाची प्रक्रिया सांगितलेली नाही, त्यामुळे क देखील या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर ड स्टेटमेंट, हे जे काही पद आहे उपराष्ट्रपती पद ते अमेरिकन संविधानातून घेण्यात आले का? तर नक्कीच या ठिकाणी बघितलेलं आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीच्या धर्तीवर जे काही पद आहे ते आपल्या भारतीय राज्यघटनेने तयार केलेलं आहे. सो ब, ओके, सो या ठिकाणी ब आणि ड या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे उपराष्ट्रपतीच्या उमेदवारी अर्ज. ओके, उपराष्ट्रपतींसाठी जे काही उमेदवार जो निवडणुकीत उभा राहण्याची ज्याची इच्छा असेल, बघा तुमची इच्छा आहे का? तर ओके, सो उपराष्ट्रपती पदासाठी एखाद्या उमेदवार जर उमेदवारी अर्ज दाखल करत असेल, सो अशा वेळेस त्याला अनुक्रमे किती सदस्य हे प्रस्तावक व अनुमोदक म्हणून असतात, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, 50 व 50, 20 व 20, 20 व 50, 50 व 20. ओके, जे काही प्रस्तावक व अनुमोदक जे असतात त्या संदर्भात विचारला गेलेला आहे. आता पात्रता जी असते त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या जे काही निवडणुकीसाठी पात्रता या ठिकाणी दिलेलं आहे, ज्या पद्धतीने राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पात्रता आहे तीच या ठिकाणी उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पात्रता सांगितलेली आहे. ओके, फक्त याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे. राष्ट्रपतीच्या पदासाठी जी निवडणुकीची जी पात्रता आहे त्याच्यामध्ये लोकसभेच्या सदस्यत्वासाठी निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असायला हवी, अशा पद्धतीने राष्ट्रपतींच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे. ओके, या मागच्या स्लाइडमध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितले असेल तर परत एकदा बघा. आणि त्यानंतर या ठिकाणी राज्यसभेच्या किंवा अर्थातच जे काही उपराष्ट्रपतीच्या जे काही पदासाठी जी निवडणूक लढवणारी व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य होण्यासाठी जी काही निवडणुकीची पात्रता सांगितलेली आहे ती पूर्ण करता यायला हवी. ओके, किंवा ती जी काही पात्रता आहे ती धारण करणारी ही व्यक्ती असायला हवी. ओके, केंद्र किंवा राज्य तसेच कोणत्याही स्थानिक जे काही प्राधिकरण आहे, ओके, किंवा स्थानिक सरकार आहे त्याच्यामध्ये लाभाचे पद धारण करता कामा नये. ओके, किंवा नोकरीत असता कामा नये. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भाने उमेदवारी अर्जाला किंवा उमेदवारी अर्जाला प्रस्तावक म्हणून किमान
20 मतदार. ओके, कमीत कमी 20 मतदार आणि अनुमोदक करणारे किंवा अनुमोदन करणारे 20 मतदारांची आवश्यकता असते. म्हणजे 20+20 असे दोन्ही जे असतात ते 20-20च असतात. 20 हे प्रस्तावक असतात म्हणजे प्रस्ताव देणारे, आणि त्याला प्रस्तावाला अनुमोदन देणारे 20 मतदार असतात. मात्र लोकसभेच्या बाबतीत, ओके, या ठिकाणी लोकसभा नव्हे तर राष्ट्रपतींच्या बाबतीत पाहिजे होतं. ओके, सो राष्ट्रपतींच्या बाबतीत लक्षात ठेवा, प्रेसिडेंटच्या बाबतीत प्रस्तावक हे 50 व जे काही अनुमोदक आहे ते 50 असायला हवे. ओके, अशा पद्धतीने राष्ट्रपतींच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे. आणि प्रत्येक उमेदवाराला जी काही अमानत रक्कम आहे ती 15,000 रुपये रिझर्व्ह बँकेच्या जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे त्यामध्ये जमा करावी लागते. ओके, आणि हेच तरतूद राष्ट्रपतींच्या संदर्भात आहे. 15,000 रुपये रिझर्व्ह बँकेच्या सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये जमा करावी लागते. ओके, जर योग्य तो मताचा जो कोटा आहे तो त्यांनी जर प्राप्त केलेला नसेल तर अशा वेळी त्यांची जमानत देखील जप्त होऊ शकतो. आता राष्ट्रपतींच्या पदासाठी, ओके, उपराष्ट्रपतींच्या पदासाठी, ओके, सो बरंच थोडा मिस्टेक झालेला आहे या ठिकाणी, प्रिंटिंग एकंदरीतच टायपिंग मिस्टेक. या ठिकाणी लक्ष ठेवा, उपराष्ट्रपतींच्या पदासाठी संबंधित महत्वाची कलमे दिलेली आहे. कलम 63 मध्ये काय दिलेलं आहे तर या कलमात असं म्हटलं गेलेलं आहे की भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. कलम 63. कलम 64 लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील अशी तरतूद आहे. कलम 67 मध्ये उपराष्ट्रपतीच्या पदाची जी काही कालावधी आहे ते 5 वर्षाची आहे अशा पद्धतीने दिलेली आहे, किंवा 5 वर्षाचा कार्यकाळ असेल आणि राजीनामा किंवा हटवण्याच्या अटीनुसार त्यांना त्या ठिकाणी जी प्रोसिजर आहे ती दिलेली आहे. त्यानंतर कलम 69, उपराष्ट्रपतींनी कार्यभार स्वीकारल्यापासून शपथ किंवा प्रतिज्ञा करण्यासंदर्भाची माहिती आहे ती या ठिकाणी कलम 69 मध्ये देण्यात आलेली. सो कलम 64 लक्षात ठेवा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. ओके, हे उपराष्ट्रपतीच्या संदर्भात आहे. पुढे जाऊयात. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक 2, 20+20 हे अनुमोदक व प्रस्तावक म्हणून कार्य करत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच ट्रायब्युनल किंवा न्यायाधिकरणासंदर्भात, ज्यांना आपण लवाद, ओके, सो लवाद किंवा न्यायाधिकरण म्हणत असतो. खालील योग्य विधाने विचारात घ्या. मूळ राज्यघटनेत लवाद स्थापन करण्याची तरतूद नव्हती, अर्थात जे काही न्यायाधिकरण आहे ते न्यायाधिकरणे स्थापन करण्याची तरतूद नव्हती अशा एकंदरीत त्या ठिकाणी विधान दिलेलं आहे. 44व्या घटनादुरुस्ती कायदा 1978 ने 2 नवीन अनुच्छेद जोडण्यात आले. ओके, 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978. त्यानंतर आहे केंद्रीय प्रशासकीय लवादाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च व सर्वोच्च न्यायालयात अपील करता येत होते. ओके, किंवा अपील करता येतो अशा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आहे. ओके, सो जे काही न्यायाधिकरण आहे सो न्यायाधिकरणासंदर्भात या ठिकाणी बघू शकता, मूळ राज्यघटनेमध्ये न्यायाधिकरणासंदर्भात किंवा ट्रायब्युनल संदर्भात तरतुदी नव्हत्या. ही जी काही तरतूद आहे ती एकंदरीतच 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्यघटनेमध्ये याचा समावेश करण्यात आला. ओके, सो भाग 14 या अंतर्गत जे काही तरतूद आहे ती जोडण्यात आलेली आहे. आणि या न्यायाधिकरण स्थापनेसंदर्भात जी समिती होती ती स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसारच ही जी काही तरतूद आहे ती आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायाधिकरणासंदर्भात करण्यात आलेली आहे. ओके, भाग 14 ओके 14A नुसार जी न्यायाधिकरण आहे ती आपल्या संविधानामध्ये ऍड करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये केवळ 2च कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 323 आणि 323 ओके, तर 323 कशासाठी आहे तर प्रशासकीय न्यायाधिकरणासंदर्भाने आपल्याला 323 दिसून येतो, आणि इतर बाबींसाठी कलम 323 ओके, सो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 2 कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता 323 मध्ये काय दिलेलं आहे तर ज्याला प्रशासकीय न्यायाधिकरणे म्हटलं जातं. ओके, सो याच्यामध्ये जी प्रशासनासंदर्भात असतील, ज्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस असेल किंवा जे नोकरदार वर्ग असेल सो त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांच्या संदर्भांचे काही खटले असतात तर ते खटले या न्यायाधिकरणाच्या मार्गातून सोडवण्यासाठी म्हणून या न्यायाधिकरणाची किंवा 323 अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. ओके, सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे. केंद्रात असेल राज्यांच्या संदर्भात देखील 323 लागू होतो. ओके, जे काही आपण मॅट महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे ज्याला मॅट आपण म्हणत असतो. ओके, महाराष्ट्रीय प्रशासकीय लवाद किंवा महाराष्ट्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, ज्याच्यामध्ये आपले जे काही आपण MPSC संदर्भाने किंवा एकंदरीतच त्या संदर्भात जर प्रश्न वगैरे आयोगाने व्यवस्थित दिलेले नसेल तर अशा वेळेस आपण मॅट कडे जातो. सो मॅट काय आहे तर हेच. ओके, सो महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल किंवा महाराष्ट्र न्यायाधिकरण, सो अशा पद्धतीने त्याला स्टेट किंवा सॅट अशा पद्धतीने म्हटलं जातो. आणि केंद्रामध्ये कॅट असतं. कॅट म्हणजे काय तर सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल. सो प्रशासकीय न्यायाधिकरणे असतात. 323A संसदेला
दिवाणी न्यायालय आणि उच्च न्यायालयामधून सेवा प्रकरणाशी संबंधित वादाचा निकाल काढून प्रशासकीय समोर ठेवण्यास सक्षम करतं. ओके, लक्ष ठेवा, फार महत्वाचा पॉईंट आहे. कलम 323 हे संसदेला, ओके, सो संसदेला दिवाणी न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये एखादी सेवा प्रकरणाशी म्हणजे काय, तर सर्व्हिसमध्ये असणाऱ्या जे काही प्रकरण आहे, ओके, एखादी व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असेल आणि अशा वेळेस उच्च न्यायालयासमोर ती केसेस पेंडिंग असतील, सो संसद काय करू शकतो, तर तो जो काही वाद आहे तो निकालात काढण्यासाठी म्हणून ते जे काही विषय आहे ते प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर आणू शकतो किंवा एकंदरीत त्यांच्याकडे हस्तांतरित करू शकतो. आता यानुसार अर्थात कलम 323 अनुसार संसदेने 1985 मध्ये प्रशासकीय लवाद कायदा जे काही आहे ते लागू केलेला आहे, ओके, किंवा तयार केलेला आहे. जर प्रश्न आला की प्रशासकीय लवाद कायदा 1985 मध्ये लागू केलेला आहे, ओके, सो कधी लागू केलेला आहे, तर 1985 मध्ये लक्ष ठेवा. आणि स्थापना कधी झालेली आहे, तर 1976च्या कायद्याने त्याची स्थापना झालेली आहे. ओके, हा जो काही कायदा आहे तो एकंदरीतच केंद्र सरकारला केंद्रीय न्यायाधीश जे काही केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि राज्याच्या बाबतीत राज्य न्यायाधिकरण जे काही राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण आहे ती स्थापन करण्याचा अधिकार देतो. थोडक्यात केंद्र सरकारच राज्यांच्या बाबतीत जे काही न्यायाधिकरण आहे ते स्थापन करत असतात. राज्यांचा कुठलाही हस्तक्षेप त्याच्यामध्ये नसतो. आयदर ते राज्यपाल म्हणून या ठिकाणी विचारात घेतला जाऊ शकतो, मात्र राज्यपालांचा या ठिकाणी रोल नसतो. तर जे काही न्यायाधिकरणे आहे तर न्यायाधिकरण स्थापन करण्याची जी काही सोल जबाबदारी असते ती केंद्र सरकारची असते. ओके, या कायद्यामुळे पीडित लोकसेवकाला, ओके, जे काही सर्व्हिसमध्ये असणारे जे लोकसेवक असतात आणि त्यांना स्वस्त न्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या मॅटचा जो काही उगम आहे तो झालेला आहे. आता मूळ राज्यघटनेमध्ये किंवा लक्ष ठेवा या ठिकाणी मूळ राज्यघटनेमध्ये आपण नव्हतं हे बघितलेलं आहे. आता कॅटच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात जाता येत नव्हते, ओके, मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ते जाता येत होते. ओके, सो केवळ सर्वोच्च न्यायालय हे या ठिकाणी अपील करता येत होते. आता आपण जेव्हा प्रश्न बनवलेला होता सो त्यावेळेस जे काही चंद्रकुमार प्रकरण जो आहे तो आपल्या निदर्शनास आलेला नव्हता. ओके, त्यामुळे या ठिकाणी आपण जे स्टेटमेंट दिलेलं होतं की उच्च व सर्वोच्च या ठिकाणी चुकीचे दिलेलं होतं. ऍक्च्युअल मध्ये स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. का बरोबर आहे, तर सुरुवातीला जे काही उच्च न्यायालयासंदर्भाने जो निर्णय आहे तो एकंदरीतच या चंद्रकुमार प्रकरण या खटल्यामध्ये 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेलं आहे की पुनरावलोकनाचा जो काही अधिकार आहे तो राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा भाग आहे आणि जे काही ट्रायब्युनल्स असतात ते ट्रायब्युनल्स एकंदरीतच या कायद्याने किंवा जे संविधानानुसार स्थापन झालेली एक ट्रायब्युनल्स आहे आणि ती देखील एक न्यायाधिकरणाचा पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा जो काही पुनरावलोकनाचा जो अधिकार आहे तो त्या न्यायाधिकरणाच्या संदर्भात देखील लागू होतो. आणि अशा वेळेस जे काही जो अपील आहे तो अपीलाचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयालाच नाही तर उच्च न्यायालयाला देखील प्राप्त आहे. अशा पद्धतीने कारण तो विषय पुनरावलोकनाचा आहे किंवा न्यायालयीन पुनरावलोकन ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हटला गेलेला आहे. ओके, सो त्याचा आहे अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि म्हणून उच्च न्यायालयातील जो काही अधिकार क्षेत्रावरील हे निर्बंध आहे ते निर्बंध घटनाबाह्य आहे अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा चंद्रकुमार प्रकरण. ओके, आणि कॅटच्या आदेशाविरोधात संबंधित जी काही व्यक्ती आहे ती उच्च न्यायालयात न जाता पीडित लोकसेवकाला थेट सर्वोच्च न्यायालयात जाणे शक्य नाही. ओके, म्हणजे त्याला आधी उच्च न्यायालयात जावं लागेल, त्यानंतर त्या ठिकाणाहून जर त्याचे समाधान झालेलं नसेल तर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतो. ओके, अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येतो. ओके, आता योग्य विधान मूळ राज्यघटनेमध्ये लवाद स्थापन करण्याची तरतूद नव्हती. बरोबर आहे. ब दिलेला आहे 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978 ने 2 नवीन अनुच्छेद जोडण्यात आले. हे या ठिकाणी एवढं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, मात्र या ठिकाणी 44वी घटनादुरुस्ती नसून ती 42वी घटनादुरुस्ती आहे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर क स्टेटमेंट आहे केंद्रीय प्रशासकीय लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात अपील करता येतो का, तर नक्कीच सुरुवातीला सर्वोच्च न्यायालय या एकमेव न्यायालयामध्ये अपील करता येत होते, मात्र 1997 मध्ये जे काही चंद्रकुमार खटला झालेला होता तो त्यानुसार उच्च न्यायालयामध्ये देखील या न्यायाधिकरणाचा अपीला संदर्भात आपल्याला जाता येतो. ओके, सो त्यामुळे अ आणि क या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क. ओके, सो हे न्यायाधिकरणासंदर्भात दिलेलं होतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकंदरीतच राज्य प्रशासकीय लवादासंदर्भाने किंवा राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणासंदर्भाने योग्य विधान ओळखा असा एकंदरीत प्रश्न आहे. अविधान दिलेलं आहे केंद्र सरकार राज्यांसाठी राज्य प्रशासकीय लवाद स्थापन करते काय,
त्यानंतर ब आहे राज्य प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष राज्यपालाद्वारे नियुक्त असतात. क सध्या देशात 9 राज्यांमध्ये राज्य प्रशासकीय लवाद कार्यरत आहे. ओके, सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे? ओके, अ आणि क फक्त अ आणि ब आणि क फक्त अ आणि ब वरील सर्व. आता जी काही राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे आहेत एकंदरीतच राज्यघटनेच्या कलम 323 अंतर्गतच जे काही केंद्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अशा 2 न्यायाधिकरणे स्थापन करण्यात आली आणि यासाठी 1985 मध्ये प्रशासकीय लवाद कायदा जी काही आहे ती स्थापल्या गेली. ओके, यामध्ये जो काही राज्यांच्या बाबतीत देखील राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा जो अधिकार आहे तो एकंदरीत केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 2024 मध्ये आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिसा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ. ओके, सो हे राज्यांची नावे लक्षात ठेवा. अशा 9 राज्यांमध्ये सध्या सॅट म्हणजे काय तर स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, ज्याला राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण आपण म्हणत असतो, सो ते 9 राज्यांमध्ये अस्तित्वात आहे. याआधी 9 राज्यांमध्ये जेव्हा अस्तित्वात होते, सो याआधी लक्षात ठेवा मध्य प्रदेशने आणि तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशने यांनी बरखास्त केले होते. ओके, सो बरखास्त केलेला जो काही न्यायाधिकरण आहे तो परत त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे सध्या 9 राज्यांमध्ये जी काही न्यायाधिकरणे आहेत राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे ते आहेत. ओके, या न्यायाधिकरणासंदर्भाने जी काही न्यायाधिकरण असतात त्याचे अध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती कोण करत असतो तर राष्ट्रपती हे त्यांचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करत असतात. आणि अशा वेळेस ते एखाद्या राज्याच्या संदर्भाने न्यायाधिकरणे राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करताना त्या राज्याच्या राज्यपालाशी ते सल्लामसलत करून अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करत असतात. 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक संयुक्त प्रशासकीय न्यायाधिकार जॉईंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल देखील गठीत केला जाऊ शकतो. अशा वेळेस राज्यांसाठी प्रशासकीय न्यायाधिकरणाने जे काही वापरलेले सर्व अधिकार आणि अधिकार क्षेत्र ते वापरत असतात. ओके, तो प्रश्नाकडे येऊयात. राज्य प्रशासकीय लवादा संदर्भात योग्य विधान ओळखा. अ केंद्र सरकार राज्यांसाठी राज्य प्रशासकीय स्थापन करतो, प्रशासकीय लवाद स्थापन करतो. ब दिलेलं आहे हे बरोबर आहे. हो, सो अ स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असल्याचे दिसून येतो. ब काय आहे तर राज्य प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष राज्यपालाद्वारे नियुक्त असतात का तर चुकीचं आहे. तर राज्य प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष राष्ट्रपतींद्वारे नियुक्त असतात. त्यामुळे ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. क आहे सध्या देशात 9 राज्यांमध्ये राज्य प्रशासकीय लवाद कार्यरत आहे, बरोबर आहे. सो अ आणि क या ठिकाणी योग्य पर्याय आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विधाने आणि एकंदरीत ते विधान दिलेले आहे आणि आपल्याला कोणते विधान योग्य आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. विधान दिलेलं आहे राज्यघटनेच्या कलम 371 ते 371 जे. ओके, सो या ठिकाणी 371 ते 371 जे अशा पद्धतीने दिलेलं आहे. 10 राज्यांसाठी. ओके, सो 10 राज्यांसाठी विशेष तरतूद आहे. ब मूळ राज्यघटनेत अशी तरतूद नव्हती. त्यानंतर क आहे कलम 371 मध्ये मणिपूर राज्यासाठी विशेष तरतूद आहे. ड स्टेटमेंट आहे 98वी घटना दुरुस्ती कायदा 2012 नुसार कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. सो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला पर्याय काय दिलेला आहे वरील सर्व विधान योग्य. ब क ड योग्य, अ क ड योग्य, ब क ड अ ब क योग्य. ओके, आता काही राज्यांसाठी विशेष तरतुदी संदर्भात या ठिकाणी आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं. थोडक्यात आपण हे या ठिकाणी रिवाइज करूया. विशेष तरतुदी वेगवेगळ्या राज्यांसाठी कुठल्या कलमामध्ये देण्यात आलेल्या. सो भारतीय राज्यघटनेच्या कलम भाग 21. ओके, सो भाग सुरुवातीला लक्षात ठेवा भाग 21 मधील जे काही कलम 371 आहे, सो 371 मध्ये जे काही उपकलमांचा समावेश आहे, सो 371 ते 371 जे. ओके, सो 371 जे मध्ये महाराष्ट्र, त्यानंतर आहे गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटक अशा किती राज्यांसाठी तर 12 राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेलं आहे. ओके, सो 12 राज्यांसाठी या भाग 21 मधील कलम 371 ते 371 जे मध्ये विशेष राज्य म्हणून तरतूद करण्यात आलेलं आहे. मूळ राज्यघटनेने या राज्यांसाठी कोणतीही विशेष तरतूद केलेली नव्हती. ओके, सो मूळ राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीची तरतूद केली नव्हती. मात्र जे काही राज्य पुनर्रचना आयोग आहे किंवा त्यानंतर वेगवेगळ्या केंद्र प्रशासित प्रदेशांना राज्याच्या संदर्भाने जो काही राज्य फुल स्टेटचा जो डिमांड झालेला होता, अशा वेळेस
विशेष राज्यांच्या संदर्भाने जेव्हा राज्यांची निर्मिती झाली सो त्या निर्मितीच्या वेळेसच त्यांची जी काही कॅटेगरायझेशन आहे ते विशेष राज्य म्हणून करण्यात आलेलं आहे. ओके, सो बहुतेक राज्यांची निर्मिती करता वेळेसच या राज्यांना विशेष तरतूद देण्यात आलेले होते. कलम 371 मध्ये मणिपूरसाठी विशेष तरतूद आहे. आता 2012च्या 98व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार कलम 371 जे मध्ये, सो कलम 371 जे लक्षात ठेवा, आर्टिकल 371 जे याच्यामध्ये कर्नाटक जे काही कर्नाटकमधील हैदराबाद कर्नाटक क्षेत्र आहे तर त्यासाठी म्हणून कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, आणि कलम 371 मध्ये महाराष्ट्र व गुजरातच्या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला जी काही विकास मंडळे आहेत, स्वतंत्र विकास मंडळे, त्याचप्रमाणे इतर तरतूद देखील या 371 मध्ये महाराष्ट्र व गुजरातच्या संदर्भात करण्यात आलेला आहे. सो महाराष्ट्रामध्ये विकास मंडळ कुठे, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र. तर या ठिकाणी जे काही गुजरात आहे तर गुजरातमध्ये सौराष्ट्र, कच्छ आणि उर्वरित गुजरातसाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करावी आणि कोण करेल तर राज्यपाल करेल. ओके, सो अशी तरतूद या कलम 371 मध्ये देण्यात आलेली आहे. आता वेगवेगळ्या राज्यासंदर्भात या ठिकाणी जी काही तरतूद आहे ते थोडक्यात रिकॅप करूया. 371 महाराष्ट्र व गुजरात विशेष तरतूद, त्यानंतर आहे 371A नागालँड, 371B आसामसाठी विशेष तरतूद आहे, त्यानंतर 371C मणिपूर, त्यानंतर 371D आंध्र प्रदेश व तेलंगणा. ओके, सो आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांसाठी ही जी काही तरतूद आहे ती करण्यात आली. 371 परत आंध्र प्रदेशच्या जी काही युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या राज्यातील जे काही नागरिक आहेत किंवा त्या राज्यातील जे मुलं आहेत तर त्यांच्या आरक्षणासंदर्भाने ही 371 ही करण्यात आलेलं आहे. नंतर 371F सिक्कीमसाठी फिक्कीम झालं. ओके, सो सिक्कीमसाठी फिक्कीम झाला, लक्षात ठेवा. 371F विशेष तरतूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे 371G मिझोराम विशेष तरतूद आहे. त्यानंतर 371H. ओके, सो 371H अरुणाचल प्रदेश, त्यानंतर 371I गोवा. ओके, त्यानंतर 371J कर्नाटक. कर्नाटकमधील जे काही हैदराबाद व कर्नाटक हे विशेष राज्य तरतूद आहे ते करण्यात आलेले आहे. ओके, हे लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी C जे आहे ते मणिपूरसाठी आहे, D आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ओके, सो यासाठी आहे. त्यानंतर E एज्युकेशन वरून लक्षात ठेवा, कोणत्या एज्युकेशनसाठी, कोणत्या राज्याच्या, तर आंध्र प्रदेशच्या एज्युकेशनसाठी. F साठी मी फिक्कीम हे लक्षात ठेवायचं. ओके, सो फिक्कीम अर्थात सिक्कीम. G साठी मिझोराम. ओके, सो मिझोराम मधील जो काही मिझो अशा पद्धतीने मिझो किंवा मिगोरम, सो याला मी मिगोरम अशा पद्धतीने म्हणत होतो, त्यामुळे जे काही मिगोरम म्हटलं तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. सो 371G मिझोरमसाठी. अरुणाचल प्रदेशला अरुणाचल प्रदेश म्हणलं अशा पद्धतीने मी लक्षात ठेवलेलं होतं. ओके, सो 371H अरुणाचल प्रदेश. ओके, 371I आय लव्ह गोवा. ओके, सो गोव्यासाठी 371 आहे. नंतर 371J कर्नाटक. ओके, सो नवीनच 2012 मध्ये 98व्या घटनादुरुस्तीनुसार या नव्या कलमाची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. राज्यघटनेच्या कलम 371 ते 371J यामध्ये 10 राज्यांसाठी विशेष तरतूद आहे. आता 10 राज्य आहेत का, तर आपण 12 राज्य बघितलेलं आहे. सो त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे. या ठिकाणी 10 राज्य नसून 12 राज्य आहेत. नंतर ब दिलेलं आहे, मूळ राज्यघटनेत अशी तरतूद नव्हती. सो ब या ठिकाणी योग्य आहे. क दिलेलं आहे 371C मध्ये मणिपूर आहे का, तर नक्कीच आपण हे देखील बघितलेलं आहे. 371C मध्ये मणिपूर या राज्यासाठी विशेष तरतूद आहे. त्यानंतर 98वी घटनादुरुस्ती कायदा 2012 नुसार कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतूद आहे का, तर हे या ठिकाणी 371J मध्ये आपल्याला दिसून येतं. ओके, हैदराबाद कर्नाटक प्रदेशासाठी विशेष तरतूद. सो ब, त्यानंतर क आणि ड जे काही तिन्ही स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहे. मात्र अ स्टेटमेंट फक्त 10 राज्यांसाठी या ठिकाणी दिल्या कारणाने या ठिकाणी जो काही स्टेटमेंट आहे अ ते चुकीचं आहे. तो अ स्टेटमेंट आपण जर एलिमिनेट केला तर आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे. पर्याय क्रमांक 2 ब क ड. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे राज्यपाला संदर्भाने. या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत. राज्यपालाबाबत चुकीचे विधान ओळखा. अ, मूळ राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपालाची तरतूद होती. त्यानंतर आहे ब, हे पद कॅनडाच्या संविधानातून घेण्यात आले. त्यानंतर क दिलेला आहे, पदाची व गोपनीयतेची शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देतात का, आणि त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. तो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचा आहे. ओके, आपल्याला अयोग्य विचारलेला आहे.
आता राज्यपाला संदर्भाने या ठिकाणी जे काही मोस्ट प्रोव्हिजन आहेत जे आपल्याला आयोग सातत्याने विचारत असतो. ओके, एकंदरीत त्यांच्यावर जे काही त्यांच्या संदर्भात जे कलम आहेत राज्यपाला संदर्भात ते देखील जोडा लावा स्वरूपात देखील विचारला जातो. ओके, तर ते देखील आपण बघूया. राज्यपाला संदर्भाने या ठिकाणी जे काही प्रोव्हिजन दिलेलं आहे राज्यघटनेमध्ये, सो राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये एकंदरीत जे काही राज्य कार्यकारिणी आहे त्या संदर्भात दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कलम 153 ते 167 मध्ये राज्य कार्यकारिणीशी ज्याच्यामध्ये राज्यपाल, त्यानंतर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, ओके, महाधिवक्ता यांचा समावेश या कलम 153 ते 167 या कलमामध्ये दिलेला आहे. आता राज्यपाल हे जे काही पद आहेत एकंदरीतच 1935चा जो काही भारत सरकार अधिनियम होता, तर त्या भारत सरकार अधिनियम कायद्यानुसार जे काही पद आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे. साधारणतः प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी सर्व मूळ राज्यघटनेमध्ये तरतूद होती. ओके, सो मूळ राज्यघटनेमध्ये काय तरतूद होती, तर प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. पण 1956च्या 7व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार एकच व्यक्ती 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नेमणूक होऊ शकतो अशी तरतूद करण्यात आली. राष्ट्रपतींद्वारे जे काही त्यांचा वॉरंट आणि शिक्क्यानिशी जे काही राष्ट्रपती जे असतात ते एकंदरीतच या राज्यपालाची नियुक्ती करत असतात. ओके, सो वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्यपालाची राष्ट्रपती नियुक्ती करत असतात. परंतु 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार काय निर्णय दिलेला आहे, तर एखाद्या राज्याचे जे काही राज्यपाल असतात ते केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रोजगार नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे. लक्षात ठेवा, जरी त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतील, त्यांना केंद्राचे प्रतिनिधित्व जरी म्हणत असतील, तरी 1979च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे. ते केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही किंवा अधीन नाही किंवा ते केंद्र सरकारचे एजंट नाही. वास्तविकरित्या याचा उलट आपल्याला दिसतो की राज्यपाल जे असतात ते बहुतेक राज्यपाल हे केंद्र सरकारचा प्रतिनिधी अशा पद्धतीने सध्या वागत असतात. ओके, सो त्यांचं जे काही नियमांची उल्लंघन किंवा पायमल्ली आहे ते आपल्याला होताना दिसतो. राज्यपाल पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 5 वर्षाचा सर्वसाधारण कार्यकाळासाठी पद धारण करतात. मात्र ते त्या 5 वर्षाच्या कार्यकाळापूर्वीच ते आपला राजीनामा देऊन राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊन पदावरून दूर होऊ शकतात किंवा त्यांना राष्ट्रपती कुठल्याही वेळेस पदावरून दूर करू शकतो. ओके, किंवा त्यांचे ट्रान्सफर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केला जाऊ शकतो. आपल्या पदावर प्रवेश करण्यापूर्वी त्यांना शपथ घ्यावी लागते आणि ते शपथ कोणासमोर घेत असतात, तर राज्यपाल पदाची विशेषतः जी शपथ असतात ते एकंदरीतच राज्य उच्च न्यायालयाच्या संदर्भाने एकंदरीतच जे मुख्य न्यायाधीश असतात, सो मुख्य न्यायाधीश त्यांना अर्थात राज्यपालांना शपथ देत असतात. ओके, सो थोडक्यात लक्षात ठेवा, राज्यपालांना पदाची शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी एखाद्या जे काही ते अनुपस्थित असतील तर उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश, ओके, सो ज्येष्ठ न्यायाधीश त्यांना शपथ देत असतात. याच्यामध्ये कार्यालय प्रामाणिकपणे पार पाडणे, भारतीय राज्यघटनेचे जतन किंवा संरक्षण व संवर्धन करणे, राज्यातील जनतेच्या सेवेसाठी व कल्याणासाठी स्वतःला झोकून देणे अशा पद्धतीचे 3 जे कंटेंट आहेत किंवा 3 जे शपथ आहेत ते या ठिकाणी राज्यपालांकरवी घेतले जातो. ओके, सो आता प्रश्नाकडे येऊया. मूळ राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपालाची तरतूद होती का, तर होती, बरोबर आहे. ते 7व्या घटनादुरुस्ती 1956 नुसार बदलण्यात आले. हे जे काही पद आहे ते कॅनडाच्या संविधानातून घेण्यात आले का, तर हे चुकीचं आहे. आता जरी नेचर राष्ट्रपती किंवा एकंदरीतच केंद्र सरकार जेव्हा एखाद्या राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त करतो, सो त्या संदर्भाने जो काही वर्चस्व आहे, तर राज्यपाल नियुक्तीचा वर्चस्व हा केंद्र सरकारचा आहे आणि म्हणूनच राज्यपालाला केंद्राचा एजंट किंवा केंद्राचा जे काही प्रतिनिधी म्हणून ओळखले जातो. आणि ही जी काही संकल्पना आहे एकंदरीतच कॅनडा जो काही देश आहे तर त्या संविधानाच्या किंवा त्या देशातील संविधानातून हे प्रभावित होऊन आपल्या घटनाकर्त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. ओके, वास्तविकरित्या जर पद कोणत्या तरतुदीनुसार किंवा कोणत्या संविधानातून स्वीकारला असा जर प्रश्न आला तर 1935च्या कायद्यातून राज्यपालाच्या पदाची तरतूद स्वीकारण्यात आलेली आहे. ओके, त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. पदाची व गोपनीयतेची शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देतात, बरोबर आहे. त्यांचा कार्यकाल साधारणतः 5 वर्षाचा असतो का, तर हे देखील बरोबर आहे. ओके, सो आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं, सो अ बरोबर, त्यानंतर ब चूक, क बरोबर, ड बरोबर, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला केवळ ब
चुकीचा आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने ओळखा. राज्यपाल विशेष ज्ञान व अनुभव असणाऱ्या एक षष्टमांश सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेत करत असतात. त्यानंतर आहे ब, अनुच्छेद 213 नुसार राज्यात अध्यादेश जारी करण्याचा अधिकार त्यांना आहे. ठीक आहे. त्यानंतर क, ते राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना पदावरून दूर करू शकतात. बर, कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे? ओके, अ आणि ब, अ आणि क, अ ब क वरीलपैकी कोणतेही नाही. आता जे काही राज्यपाल असतात ते राज्याच्या विधानमंडळामध्ये किंवा जे विधिमंडळ असतं, सो विधिमंडळातील जे काही विधान परिषद असते, सो त्या विधान परिषदेमध्ये साहित्य असेल, कला असेल, विज्ञान असेल किंवा सहकारी चळवळ किंवा समाजसेवा असेल. ओके, सो एक ट्रिक लक्षात ठेवा, क्लासमध्ये आपल्याला जे काही शब्द आहे अल्फाबेट्स आहेत. सो क्लास म्हणजे सी म्हणजे काय तर कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह मुवमेंट संदर्भाने, लिटरेचर म्हणजे साहित्य संदर्भाने, आर्ट्स म्हणजे कला संदर्भाने, नंतर सायन्स म्हणजे विज्ञाना संदर्भाने, सोशल सर्व्हिस. ओके, सो सायन्स समाजसेवे संदर्भाने जी काही निपुण व्यक्ती असतील, तज्ज्ञ व्यक्ती असतील किंवा कौशल्यपूर्ण किंवा अनुभवी, सो असे 1/6 एकूण सदस्य संख्येच्या 1/6 जे काही सदस्य असतात ते राज्यपाल नियुक्त त्या विधान परिषदेमध्ये निवडून येतात. निवडून इन द सेन्स नियुक्त केले जातात. ओके, हे लक्षात ठेवा. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसताना कलम 213 नुसार ते अध्यादेश काढू शकतात. ओके, सो हे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो अध्यादेश 213 नुसार ते काढू शकतात. आणि अध्यादेशांना राज्य विधिमंडळाचा जे काही सभा भरल्यानंतर, ओके, काही विधिमंडळाची सभा किंवा अधिवेशन भरत असतो, सो 6 आठवड्यांमध्ये ते मंजुरी मिळणे अपेक्षित असते. सो आपल्याला माहितीच असेल की जे काही विधिमंडळाचा जो काही कालावधी असतो तो 2 विधिमंडळातील किंवा अधिवेशनांचा जो दरम्यानचा जो कालावधी असतो तो 6 महिन्यांपेक्षा जास्त असता कामा नये. ओके, अशा पद्धतीने 2 अधिवेशनांचा जो दरम्यानचा जो कालावधी आहे तो 6 महिन्यांपेक्षा जास्त असता कामा नये, अशा पद्धतीची तरतूद आहे. सो अधिवेशन एकंदरीत सुरू झाल्याच्या नंतर 6 आठवड्यांच्या आतमध्ये त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की अधिवेशनाचा जो काही कार्यकाळ आहे तो किती एक्सटेंड राहू शकतो. ओके, सो एका वेळेस किती एक्सटेंड राहू शकतो. सो अधिवेशनाचा काळ असतो 6 महिने आणि प्लस 6 आठवडे. ओके, सो 6 मंथ प्लस 6 वीक. ओके, सो 6 मंथ प्लस 6 वीक अशा पद्धतीने त्याचा एखाद्या अध्यादेशाचा कार्यकाळ किंवा अध्यादेश टिकून राहू शकतो. आता इतरही त्यांचे अधिकार दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये राज्याचा महाधिवक्ता जे असतात त्यांची नेमणूक करणे, त्यांचे मानधन किंवा पगार असेल हे ठरवणे व त्यांच्या मर्जीने ते पद धारण करत असतात. ओके, सो महाधिवक्ता यांच्या जे नेमणूक आहे ते राष्ट्रपती करत असतात. राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक देखील राष्ट्रपती करत असतात. त्यांच्या सेवेच्या किंवा अटी तसेच पात्रता असेल किंवा इतर जे पदाचा कार्यकाळ असेल ते निश्चित करत असतात. राज्य निवडणूक आयुक्तांना उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात, सो त्यांच्या पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने इम्पिचमेंट प्रोसिजरनुसार एकंदरीतच पदावरून दूर केला जातो, त्याच पद्धतीने राज्य निवडणुकीच्या आयुक्ताची जी काही पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया आहे ती दोघांमध्ये सेम असल्याचे आपल्याला दिसून येतो. ते राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करतात. ओके, सो लक्षात ठेवा, नेमणूक करतात, मात्र राज्यपाल नव्हे तर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. ओके, सो नेमणूक जरी राज्यपाल करत असले तरी लोकसेवा आयोग जे असतात, ओके, राज्य लोकसेवा आयोग, तो लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष व सदस्य असतात त्यांना पदावरून हटवण्याची जबाबदारी असते ती राष्ट्रपतींची असते. ते राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणून काम करतात. कोण तर कुलपती असतात राज्यपाल, आणि एकंदरीतच कुलगुरूंची नियुक्ती देखील ते करत असतात. ओके, आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. अ दिलेला आहे, राज्यपाल विशेष ज्ञान व अनुभव असणाऱ्या 1/6 सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेत करतात का? बरोबर आहे. कलम 213 नुसार राज्यात अध्यादेश जारी करण्याचा अधिकार त्यांना आहे का? हे देखील बरोबर आहे. त्यानंतर क, ते राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना पदावरून दूर करू शकतात. सो राज्य लोकसेवाचे आयोगाचे जे अध्यक्ष व सदस्य असतात तर त्यांना पदावरून कोण दूर करू शकतात, तर राष्ट्रपती करू शकतात, राज्यपाल करू शकत नाही. सो या ठिकाणी प्रेसिडेंटचा ते पॉवर आहे. ओके, त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण या ठिकाणी आपल्याला राज्यपाल संदर्भात विचारलं गेलं आहे. ओके, सो अ आणि ब बरोबर आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. फक्त अ आणि ब योग्य. ओके, पुढचा प्रश्न
राज्यपालासंदर्भात जी काही महत्वाची कलमे आहेत ते या ठिकाणी विचारल्या गेलेल्या आहे. चुकीची जोडी ओळखा असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो आधी आपण कलमा बघूयात. कलम 153 नुसार राज्यात एक राज्यपाल असेल अशा पद्धतीची तरतूद भारतीय संविधानामध्ये आहे. कलम 154 नुसार एक्झिक्युटिव्ह पॉवर, ओके, ज्याला राज्यपालाची कार्यकारी अधिकार म्हटलं गेलेलं आहे, ते राज्याचे जे काही कार्यकारी अधिकार आहे ते राज्यपालाच्या निहित असेल अशी तरतूद आहे. कलम 155 मध्ये राज्यपालांच्या नियुक्ती संदर्भाने तरतूद देण्यात आलेली आहे. कलम 156 मध्ये राज्यपालांचा कार्यकाळ, ओके, सो कलम 156 नुसार राज्यपालांचा कार्यकाळ किती कालावधीसाठी ते पदावर राहतील. कलम 157 राज्यपाल होण्यासाठी पात्रता सांगितली गेलेली आहे. कलम 158 मध्ये राज्यपालांच्या पदाची अर्हता म्हणजे काय, तर या ठिकाणी पदावरील व्यक्तीला कोणत्या स्वरूपाचे लाभ जे आहे ते पदावर असताना मिळेल. त्यानंतर आहे राज्यपालांना वेतन व भत्ते किती मिळतील या संदर्भात जे काही कंडिशन आहे, ओके, सो कंडिशन या ठिकाणी लक्षात ठेवा. सो कलम 158 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 159 मध्ये कलम 159 मध्ये शपथ व प्रतिज्ञा संदर्भात या ठिकाणी राज्यपालाच्या शपथ व प्रतिज्ञा संदर्भात दिलेलं आहे. कलम 60 मध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यपालाची कामे पार पाडणे, ओके, सो आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यपालांची कामे पार पाडण्यासंदर्भात कलम 160 मध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 161 मध्ये राज्यपालांची क्षमा व दंडमाफीची शिक्षा अशा पद्धतीने, ओके, सॉरी शिक्षा नव्हे तर सक्ती. सो 161 नुसार राज्यपालाची क्षमा व दंडमाफीचा अधिकार, ओके. कलम 162 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकारात वाढ केला जाऊ शकतो, एक्सटेंड केला जाऊ शकतो. कलम 163 राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल ज्याचे मुख्यमंत्री हे हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणून कार्य करतील. 164 नुसार मंत्र्यांची नियुक्ती व इतर अधिकार देण्यात आलेले आहे. 165 नुसार राज्याचा जो काही महाधिवक्ता आहे त्याची नियुक्ती राज्यपाल करत असतात. ओके, आता चुकीची जोडी विचारल्या गेलेल्या आहे. कलम 154 नुसार कार्यकारी अधिकार आहे का, तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलेलं आहे कार्यकारी अधिकार 154 नुसार, सो बरोबर आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे. कलम 156 राज्यपालाचे कार्यकाळ सांगतो का, तर नक्कीच या ठिकाणी कलम 156 राज्यपालाचे कार्यकाळ, सो ब देखील या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर क 162 नुसार माफी देण्याचा अधिकार. सो 162 मध्ये काय दिलेलं आहे, तर 162 मध्ये राज्याची कार्यकारी अधिकारात वाढ होण्याची शक्यता असते, ओके, सो वाढवली जाते. सो 162 हे या ठिकाणी माफी देण्याच्या अधिकाराशी संबंधित नाही, तर माफी देण्याच्या अधिकाराशी कलम 161 संबंधित आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आणि ड स्टेटमेंटने काय दिलेलं आहे, तर कलम 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्ता संदर्भात उल्लेख आहे का, तर नक्कीच या ठिकाणी बघू शकता 165 नुसार कलम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्ता संदर्भात बोललं गेलेलं आहे. सो या ठिकाणी अ, ब आणि ड जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. मात्र क 162 नुसार नव्हे तर 161 नुसार माफी देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो फक्त क चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे फक्त क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, त्यानंतरच्या पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे शिक्षा किंवा माफी देण्याचा अधिकार. ओके, सो या ठिकाणी जे काही माफी संदर्भाने जे अधिकार राष्ट्रपतींना 72 किंवा 72 अंतर्गत आणि राज्यपालांना कलम 61 अंतर्गत मिळालेले आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी रिवाइज करूयात आणि सखोल ते लक्षात राहील अशा पद्धतीने रिवाइज करूयात. ओके, योग्य विधाने ओळखा. राज्यपालाला मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी माफी देण्याचा अधिकार नाही. बरं, त्यानंतर ब मध्ये दिलेला आहे कलम 72, तर कलम 72 मध्ये राष्ट्रपती कलम 72 तर राज्यपालाला कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. क दिलेला आहे कलम 42 व्या घटनादुरुस्तीनुसार, ओके, सॉरी, कलम 42 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार 1976 मध्ये जी झालेली आहे त्यानुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक असेल अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे का. ओके, सो हे लक्षात ठेवा. कलम 42 व्या घटनादुरुस्ती, काय कलमच आठवायला लागला. ओके, सो 42 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार 1976 मध्ये जी काही तरतूद आहे तर त्या तरतुदीमध्ये मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक असेल का अशी तरतूद आहे. ओके, आता या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया. राज्यघटनेमध्ये कलम 72 नुसार सुरुवातीला आपण राष्ट्रपतीचे बघू आणि त्यासोबतच राज्यपालाचे देखील जे शिक्षा माफीचा अधिकार आहे ते बघूयात. तो राज्यघटनेच्या कलम 72 नुसार राष्ट्रपतींना अशा सर्व प्रकरणांमध्ये एकंदरीतच माफी देण्याचा किंवा एखादी व्यक्ती दोषी ठरलेली असेल तर तिला माफ करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
तेच कलम 161 मध्ये राज्याच्या बाबतीत राज्यपालाला देण्यात आलेलं आहे. ओके. आणि कशासाठी देण्यात आलेलं आहे, तर जे काही केंद्र स्तरावर जे काही केंद्रीय लॉ असतात, ओके, केंद्रीय कायदे, तर त्या कायद्यानुसार एखाद्यावर जर गुन्हा दाखल झालेला असेल आणि ते त्या संदर्भात जर तो माफीचा साक्षीदार असेल किंवा माफीचा हकदार असेल, सो अशा वेळेस तो राष्ट्रपतीकडे जाऊ शकतो. ओके. सो राज्य जे कायदे असतात, सो राज्य कायद्याबाबतीत राज्यपालाकडे एखादी व्यक्ती जाऊ शकते. ओके. आता ही जी काही शिक्षा आहे, ती शिक्षा देण्याचा जो काही एकंदरीतच केंद्रीय पातळीवर जे राष्ट्रपती शिक्षेला माफी देत असतात, तर ते शिक्षा साधारणतः केंद्रीय कायद्याविरुद्ध गुन्ह्यासाठी असतो. तर राज्यामध्ये राज्य कायद्या संदर्भाने राज्यपाल त्या शिक्षेला किंवा एकंदरीतच एखाद्या गुन्हेगारी जी घटना घडलेली असते त्याला माफ करत असतात. ओके. शिक्षा किंवा मार्शल कोर्टद्वारे जी शिक्षा झालेली असेल, मार्शल कोर्ट म्हणजे काय, तर मिलिटरी कोर्टद्वारे जी शिक्षा झालेली असेल ती देखील राष्ट्रपती त्या शिक्षेला माफ करू शकतात. मात्र राज्यपालांना मिलिटरी संदर्भाने अधिकार नाही. त्यानंतर आहे शिक्षा ही फाशीची असेल, सो फाशीची शिक्षा फक्त राष्ट्रपती माफ करू शकतात. ओके. राज्यपालांना त्या संदर्भात अधिकार नाही. सो फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे. ओके. आता या ठिकाणी माफीचा अधिकार देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये पार्डन म्हणजे काय, तर संपूर्णपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुन्ह्यापासून माफ केलं जातं. ओके. सो थोडक्यात काय, तर एखादा गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला राष्ट्रपतीने म्हटलं की उद्यापासनं म्हणजे किंवा आजपासनं तुझं सर्व गुन्हे मी माफ करतो. सो अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी पार्डन किंवा माफीचा अधिकार बजावण्यात आलेला असेल, तर त्याला पार्डन म्हटलं गेलेलं आहे, जो संपूर्ण अपात्रतेपासून पूर्णपणे मुक्त करून घेतो. ओके. त्यानंतर कम्युटेशन म्हणजे काय, तर जो काही अतिशय तीव्र स्वरूपाची जी शिक्षा झालेली असेल, तर त्याला सौम्य स्वरूपामध्ये रूपांतर करण्यासाठी ही कम्युटेशन नावाची जी काही माफीचा अधिकार आहे ते एकंदरीतच या राष्ट्रपतींच्या करवी बजावल्या जातो. ओके. सो हलक्या स्वरूपाच्या शिक्षेमध्ये ते रूपांतर होत असतो जे तीव्र असेल ते. ओके. सो फाशीची जी शिक्षा असेल ती एकंदरीतच सक्षम कारावासामध्ये तिचे रूपांतरण होते. ओके. सो यालाच कम्युटेशन म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो कम्युटेशन लक्षात ठेवा. शिक्षेच्या तरतुदीमध्ये जी काही इंटेन्सिटी आहे त्याच्यामध्ये बदल होतो. त्यानंतर रेमिशन म्हणजे काय, तर स्वरूप न बदलता त्याचा कालावधी कमी करणे. ओके. समजा याआधी कम्युटेशन मध्ये बघितलं की एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा आहे, पण फाशीची शिक्षा न देता जर त्याला आपण सक्षम सहस्त्रम कारावासाची म्हणजे जो काही त्याचा जो आयुष्यातील कार्यकाळ आहे तो संपूर्ण जीवन एकंदरीतच जे जेल आहेत किंवा एकंदरीत कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये घालवेल अशा पद्धतीचा जो निर्णय असतो तो एकंदरीतच त्यालाच या ठिकाणी कम्युटेशन म्हटलं गेलेलं आहे. ओके. तर रेमिशन मध्ये स्वरूप न बदलता त्याच्या कालावधीमध्ये जेव्हा कमी केलं जातं तर त्याला या ठिकाणी रेमिशन म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो नावाप्रमाणेच या ठिकाणी रेमिशन झालेलं आहे. 2 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा असेल, सो अशा वेळेस 1 वर्षाची सक्त मजुरी केली जाऊ शकते. त्यानंतर आहे रिस्पाईट मध्ये दोषीचे जे काही शारीरिक अपंगत्व असेल किंवा महिला गुन्हेगारी संदर्भात गर्भधारणा झालेली असेल, सो अशा काही बाबतींमुळे आणि विशेष गोष्टींमुळे रिस्पाईट नावाचे जे काही माफीचे अधिकार आहे ते त्या व्यक्तीला किंवा त्या संबंधित व्यक्तीला देऊ शकतात. ओके. सो यामध्ये काय दिसून येतं, तर मूळ शिक्षा सुनावलेल्या शिक्षेऐवजी कमी शिक्षा देणे या ठिकाणी अर्थ होतो. ओके. एखाद्या व्यक्तीला जर सश्रम कारावासाची शिक्षा झालेली असेल आणि ती व्यक्ती अपंग असेल, सो त्याला लेसर फॉर्म मध्ये शिक्षा दिली जाते. त्यानंतर रिप्राईव्ह म्हणजे काय दिसून येतो, तर याचा अर्थ शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी किंवा अंमलबजावणीला विशेषतः तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करणे. ओके. सो एखाद्या अनकंडिशनल अनफेवरेबल सिच्युएशन उद्भवत असेल, विशेषतः मृत्यूसारखा, अशा वेळेस एखाद्या शिक्षेच्या संदर्भाने अंमलबजावणी जी आहे ती तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित केली जाऊ शकते. सो त्याला रिप्राईव्ह म्हटलं गेलेलं आहे. आणि यामध्ये लक्षात ठेवा, दोषीला राष्ट्रपतींकडून माफी किंवा माफी मागवण्यासाठी वेळ मिळावी ही एक तरतूद या रिप्राईव्ह अंतर्गत केलेली आहे. त्यानंतरचा या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न. व्हिडिओ लेंदी होतो आहे तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की 1.5 किंवा 2च्या स्पीडनं हे वारंवार बघा, तुम्हाला याचा नक्की बेनिफिट होणार आहे. ओके. शेवटचा प्रश्न आहे 15 नंबरचा. खालील अचूक विधाने ओळखा. राज्यघटनेत राज्यपालांच्या नियुक्ती संदर्भात कोणतीही पात्रता निश्चित नाही. जी काही क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन निश्चित नाही अशा पद्धतीने स्टेटमेंट म्हटलं गेलं स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करताना राज्याच्या मुख्यमंत्र्याशी विचारविनिमय करतात. ठीक आहे. त्यानंतर स्टेटमेंट, राज्यपाल त्याच राज्यात फेरनिवडीसाठी अपात्र असतो. ओके. या ठिकाणी कीवर्ड लक्षात ठेवा, अपात्र, नाही तर आपण घाईघाईमध्ये पात्र असतो अशा पद्धतीने वाचतो आणि ते प्रश्न चुकण्याची शक्यता असते. ओके. आता या ठिकाणी दिलेलं आहे की
जे राज्यपाल असतात, सो राज्यपालपदी एखाद्या व्यक्तीची नियुक्तीसाठी राज्यघटनेने 2च पात्रता सांगितली आहे. कुठल्या पात्रता आहेत? तर एक तर तो भारताचा नागरिक असावा आणि त्याने वयाची जी काही 35 वर्ष आहे ते 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. ओके. सो विधानसभा आणि एकंदरीतच जी लोकसभा आहे त्यांच्या वयाची किमान वयाची जी पात्रता आहे ती 25 वर्ष, विधान परिषद राज्यसभा 30 वर्ष, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती 35 वर्ष. ओके. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. याशिवायही गेल्या काही वर्षांमध्ये जे काही 2 संकेतक किंवा ट्रॅडिशनल पद्धती डेव्हलप झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक तर राज्यपाल हा राज्याबाहेरचा व्यक्ती असायला हवी, जेणेकरून स्थानिक राजकारणामध्ये त्याचा कुठलाही हस्तक्षेप असता कामा नये म्हणून तो राज्याबाहेरचा असावा अशी तरतूद आहे. आणि दुसरी काय आहे तर राज्यपालांची जी काही नियुक्ती करताना राष्ट्रपतींनी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करणे अपेक्षित असतं. ओके. मात्र काही प्रकरणांमध्ये या नियमांचे उल्लंघन आपल्याला होताना दिसून येतो. ओके. ज्याच्यामध्ये जी काही एकंदरीतच या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की नियुक्ती संदर्भाने राष्ट्रपतींनी दुसऱ्या याच्यामध्ये राज्यपालाची नियुक्ती करताना राष्ट्रपतींनी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. मात्र याच्यावर सध्या जे काही उल्लंघन मोठ्या प्रमाणात होताना जे आपल्याला दिसून येतो की वेगवेगळे राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी म्हणून आयदर ते सत्ताधारी पक्ष असो की विरोधातील असो, अशा पद्धतीने एकंदरीत राजकीय भूमिका जी असते ती या राज्यपालासंदर्भाने आपल्याला दिसून येतो. ओके. जेव्हा एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाते, अशा वेळेस त्याला जे काही देय असणारे मानधन असतात किंवा भत्ते असतात ते राष्ट्रपतींनी ठरवलेल्या राज्यांकडून त्यांना प्राप्त होत असतात. ओके. आता याशिवायही राज्यपालांचा कार्यकाळ संपला तर त्याची जी काही राज्यात किंवा कोणत्याही राज्यात पुनर्नियुक्ती होऊ शकतो की त्याच राज्यात किंवा कुठल्याही पुनर्नियुक्ती होऊ शकतो. म्हणजे ते थोडक्यात काय तर ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र ठरतात. ओके. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्नात दिलेला आहे राज्यघटनेत राज्यपालांच्या नियुक्ती संदर्भात कोणती पात्रता निश्चित नाही. ओके. सो कोणतीही पात्रता निश्चित नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो हा स्टेटमेंट चुकीचं आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे अचूक म्हणजे बरोबर. त्या ठिकाणी आपण बघू शकता की राज्यघटनेने दोनच पात्रता सांगितली आहे, ज्याच्यामध्ये भारतीय नागरिक असावा आणि वयाची किमान वय 35 वर्ष असावे. सो अ जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्ला करेल अशी एक संकेत आहे. ओके. सो हे देखील बरोबर आहे. आणि त्यानंतर क स्टेटमेंट आहे राज्यपाल त्याच राज्यात फेरनिवडीसाठी अपात्र असतो. तर ते अपात्र असतात का? तर ते पात्र असतात. ओके. पुनर्नियुक्ती होऊ शकते. सो हे लक्षात ठेवा. राज्यपाल त्याच राज्यात फेरनिवडीसाठी अपात्र नसतात तर पात्र असतात. ओके. आपल्याला अचूक म्हणजे बरोबर विचारलेलं होतं. आणि या ठिकाणी अ आणि क दोन्ही स्टेटमेंट चुकीचं आहेत. अ का चुकीचं आहे तर पात्रता निश्चित नाही म्हटलं गेलेलं आहे आणि ऍक्च्युअलमध्ये पात्रता निश्चित आपल्या संविधानामध्ये केलेलं आहे. आणि राज्यपाल राज्याच्या फेरनिवडणुकीस अपात्र ठरतो हे देखील चुकीचं आहे. सो पर्याय क्रमांक जर आपण विधान बघितलं ब, सो ब असणारा विधान आहे. एकमेव विधान या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो फक्त ब असणारा पर्याय क्रमांक 3. ओके. सो पर्याय क्रमांक 3 फक्त ब या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण एकंदरीतच आपल्या या रिव्हिजन थ्रू क्विज बॅच या 30 दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये आपण साधारणतः 5 लेक्चर या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके. आणि पॉलिटी संदर्भाने या ठिकाणी जो काही आठवडा आहे तो सुरू आहे. ओके. सो उरलेले जे काही पॉलिटी संदर्भाने लेक्चर आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी पूर्ण करूया. बॅच संदर्भाने तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर या ठिकाणी दिलेलं आहे. फीस वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. 30 दिवसात म्हणजे 5 आठवड्याची रिवाइज विथ क्विज बॅच असेल, ज्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टवर क्विज देण्यात येईल. त्याआधी तुम्हाला ते सब्जेक्ट अभ्यासायचे आहे आणि त्यानंतर ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. आणि कुठले प्रश्न चुकले हे अनालिसिस करून त्यानंतर तुमची एक कुठल्या टॉपिकला आपल्याला किती कमी वेटेज मिळतो आहे किंवा कुठल्या टॉपिकला आपल्याला जास्त वेटेज आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करता येईल अशा पद्धतीने आपण हे लेक्चर तयार करतो आहोत. ओके. त्याच्यामध्ये 5 विषय घेणार आहोत. कुठले 5 विषय आहेत तर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास आणि विज्ञान. ओके. सो असे 5 विषय आहेत. साधारणतः 450 प्रश्न 90 दिवसामध्ये 90 प्रश्न एका आठवड्यामध्ये. सो 5 आठवड्यामध्ये 450 प्रश्न अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि रोज 15 प्रश्न या क्विज फॉर्मॅटमध्ये असेल. ओके. आता जे काही या बॅचला जॉईन करतील तर त्यांना क्विज बॅचची PYQ क्विज बॅचची जी काही ऍक्सेस आहे ते देखील मिळेल. कारण याच्यामध्ये आपण जवळपास 90 जे काही पार्ट्स आहेत ते रोज 10 PYQ या पद्धतीने
900 PYQs या आधी आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, सो 900 PYQs आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, सो या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.